मी प्रवीण रंधाडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या छान लेक्चरमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला सायन्स वनच्या बुक मधील एक्झाम मध्ये येणारे एक आणि एक क्वेश्चन देईल, जेणेकरून तुमचं हे जे स्वप्न आहे, छोटंसं स्वप्न आहे तुमचं कोणतं, 40 आउट ऑफ 40 हे साकार होण्यासाठी तुम्हाला बरीच मदत होईल. मग आपला पॅटर्न सेम राहील. आधी मी तुम्हाला दाखवेल PYQ. तर 2019 ते 2024 पर्यंत झालेल्या सगळ्या 8 पेपरचे PYQ मी तुम्हाला दाखवेल. तुम्हाला ते PYQ पाहायचे, तेवढे लिहून घ्यायचे आहे. कोणते IMP क्वेश्चन आहे ते सांगेल. त्याच्यानंतर मी ओपन करेल बुक, आणि बुक मधील कोणकोणत्या टॉपिकवर क्वेश्चन कसे कसे केव्हा केव्हा कधी कधी आले, कसे येऊ शकतात, 2025 मध्ये कोणते येऊ शकतात, हे सर्व सांगतो. तुमचं काम आहे एक चॅप्टर पाहायचं, त्याचे क्वेश्चन लिहून घ्यायचे, त्याचे आन्सर नवनीत मधून, टार्गेट मधून, गाईड मधून, तुमच्या नोट्स मधून कुठून तरी शोधायचे आणि त्याचे आन्सर लर्न करायचे. ते एक चॅप्टर झालं की मग सेकंड चॅप्टर, मग झालं की सेकंड चॅप्टर, मग पुढचं 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 करता करता 10 चॅप्टर संपवा. तुमच्याकडे जास्तीत जास्त 20 दिवस आहे हे संपवायला. मग चला व्हिडिओला सुरुवात करू आणि मस्त पहिलं चॅप्टर घेऊ. त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. तर सगळ्यात पहिले ग्रॅव्हिटेशनवर एमसीक्यू खूप कमी येतात. म्हणजे समजा की ग्रॅव्हिटेशनवर एमसीक्यू कधी आला होता, 2020 मध्ये आला होता, त्याच्या बाद एमसीक्यूच नाही आला. तर याचा अर्थ असा नाही की याचे एमसीक्यू करणार नाही. एमसीक्यू सर्व याचे करावेच लागतात. मॅथ्स टू सॉरी सायन्स 2 मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की एमसीक्यू शिवाय पर्याय नाही, आणि एमसीक्यू रिपीट होत नाही, ऑब्जेक्टिव्ह रिपीट होत नाही, तर ते सर्वच करायचे. नवनीतच्या स्टार्टिंगला, टार्गेटच्या स्टार्टिंगला, सुरुवातीला खूप सारे एमसीक्यू आणि ऑब्जेक्टिव्ह दिलेले असतात, करावेच लागतात. म्हणून आधी वन शॉट पाहायचा. वन शॉट पाहिले की एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला जवळपास जवळपास जमतात. मग ते वाचायचे, ते झालं, मग आयएमपी क्वेश्चन करायचे. चला आता जो आयएमपी क्वेश्चन कडे, महत्वाचे क्वेश्चन मी सुरुवातीला ते वाले क्वेश्चन दिले आहे जे मोस्टली नाही तर कधी कधी आलेले आहे. तर बघा, सगळ्यात पहिले क्वेश्चन तुम्हाला समजेल, एक्सप्लेन व्हाय व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस इनसाइड द अर्थ, की व्हॅल्यू ऑफ जी का चेंज होते. दुसरा क्वेश्चन दिसेल तुम्हाला, इकडे पहा, विल बी द व्हॅल्यू ऑफ जी सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे परत व्हॅल्यू ऑफ जी वरती क्वेश्चन आहे. नंतर इकडे पहा, नंतर महत्वाची गोष्ट पहा, हा वाला क्वेश्चन पहा, गिव्ह सायंटिफिक रिझन वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस थ्रू इट्स मास इज कॉन्स्टंट. हा पण जी रिलेटेडच क्वेश्चन आहे. आणि हा पण क्वेश्चन पहा, डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. तर हे चारही क्वेश्चन 2 पेज वरतीच आहे, एकाच ठिकाणी, आणि तिथून मोस्टली हे क्वेश्चन येत राहतात कधी 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 कधी. आणि लास्ट वाला आहे, व्हॉट इज फ्री फॉल व्हेन इट इज पॉसिबल, की फ्री फॉल म्हणजे काय आणि पॉसिबल आहे का. तर याच्यात कोणताच मोठा क्वेश्चन नाहीये की जो तुम्हाला खूप मोठा पाठ करावा लागेल. हे सगळे छोटे छोटे क्वेश्चन आहे, 2-2, 4-4 लाईनचे. जर तुम्हाला पाठ असतील तर ते पटकन लर्न होऊन जातात. या क्वेश्चन सोबत मी तुम्हाला दाखवेल हे क्वेश्चन कुठे आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तो म्हणजे केपलर. बघा किती वेळेस आलाय, 2 वेळेसचा तर मी घेतला पण नाही. 2020 मध्ये आला होता, 2022 मध्ये आला होता, 2023 मध्ये पण आला होता, त्याच्या आधी पण आला होता, पण मी तेव्हाचे घेतले नाही. पण एवढ्या वेळेस केपलर आला आणि सेम पॅटर्न आहे. केपलरचे 3 लॉ लिहा बस. मग 3 मार्क्ससाठी 3 लॉ विचारतात केपलर. आणि जेव्हा जेव्हा केपलरची इच्छा होत नाही तेव्हा हा वाला लॉ येते, ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, स्टेट न्यूटन युनिव्हर्सल लॉ. मग न्यूटन युनिव्हर्सल लॉ बद्दल क्वेश्चन येतात. मग दोन्हीचे दोन्ही लॉ इम्पॉर्टंट आहे, त्याचं डेरिव्हेशन पण इम्पॉर्टंट आहे. पण केपलर लॉ पाठ करून घ्यायचे न्यूमेरिकल सोबत, सॉरी न्यूमेरिकल म्हणतो, त्याच्या खालच्या त्या बाकी टी स्क्वेअर आर क्यूब त्याच्यासोबत, आणि हे पण करून घ्यायचे. हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. वन शॉट मध्ये मी एकाने एक गोष्ट याची सांगितली आहे आणि ते कामात तर पडते. आता पुढचा क्वेश्चन पहा, हे काय, तर हे आहे सगळ्याचे सगळे न्यूमेरिकल, म्हणजे या चॅप्टरचं न्यूमेरिकल ए तेच. पण एक गोष्ट ऑब्झर्व केली का तुम्ही, इकडे पहा, किती मार्क्ससाठी आलं होतं, 2 मार्क्ससाठी, मास ऑफ 5 kg. नंतर व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस, 3 मार्क्ससाठी. अँड ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड रिचेस ऑन द ग्राउंड, 3 मार्क्ससाठी. इफ द मास अँड वेट ऑफ द बॉडी, ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड टू रीच, बॉल ऑफ 3 kg. आता हा एकच क्वेश्चन रिपीट झालाय आणि तो दोन्ही 2 मार्क्सच्या वेळेस झाला होता. पाहून घ्या, 2022, 2019. तर हा एकच रिपीट झालाय, बाकी 3 मार्क्सचे क्वेश्चन वेगळे वेगळे आले. म्हणून या चॅप्टरचे न्यूमेरिकल, मे बी तुम्हाला न्यूमेरिकल नसेल आवडत, पण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यामध्ये मी पहिल्या चॅप्टरचे न्यूमेरिकल टाकून देईल, त्यानंतर चौथ्या चॅप्टरचे न्यूमेरिकल टाकून देईल, त्यानंतर 6व्या आणि 7व्या चॅप्टरचे न्यूमेरिकल एका चॅप्टर टाकेल, 5व्या पण टाकेल. ते एक स्पेशल मोठा व्हिडिओ येईल 2-3 तासाचा, ज्यात मी सगळ्या चॅप्टरचे न्यूमेरिकल तुम्हाला घेऊन देईल. म्हणून त्या व्हिडिओसाठी वाट पहा आणि या चॅप्टरचे न्यूमेरिकल करून जा. हे जास्त कठीण नसतात, सोपे सोपे फॉर्म्युले पटकन येऊन जातात, बट शिकवल्यानंतर तोपर्यंत वाटतात, म्हणून न्यूमेरिकल करावेच लागतील. आता इथं संपलं चॅप्टर. हे न्यूमेरिकल आणखी नाही, अजून 2 आहे पहा. आयरन बॉल ऑफ मास 5 kg, चलो रिपीट झालाय. एस्केप वेलॉसिटी याच्यावर क्वेश्चन आहे. हा बा 5 kg वाला एक आला होता 2023. पुढे गेला 5 kg 5 kg 5 kg 5 kg कुठेतरी होता ना, तोच आहे मेटल बॉल ऑफ 5 kg. थोडा वेगळा असेल, 1-2 व्हॅल्यू वाढवले असतील. मग आता तुम्ही ही गोष्ट समजले का, की न्यूमेरिकल 8 आले आहे 8 पेपरात. याचा अर्थ काय, प्रत्येक वर्ष पहा, प्रत्येक वर्ष पहा, एकदा पहा.
19 19 मार्च 2 क्वेश्चन आले होते. जुलै 19, डिसेंबर 2020, डिसेंबर 2020, जुलै 2022. मग 21 मध्ये आला नव्हता का? 21 मध्ये पेपरच झाले नव्हते, म्हणून काय येणार आहे. नंतर पहा 23 आता 2024 मध्ये नव्हते आले, ते नशीब चांगलं. तर याचा अर्थ थोडी 25 मध्ये येणार नाही, म्हणून न्यूमरिकल येणारच, कंपल्सरी येणार. या चॅप्टरचं न्यूमरिकल दरवर्षी येतेच, समजते का? 3 मार्क्स साठी न्यूमरिकल याचं येते. 3 ला नाही आलं तर 2 ला येते, पण याचे न्यूमरिकल करायचेच. बाकीच्या चॅप्टरचे नाही करसान तर चालेल, बाकीच्या चॅप्टरचे फक्त सोपे सोपे करायचे, पण याचे कंपल्सरी करायचे. चलो आता नेक्स्ट. आता मी दाखवतो तुम्हाला बुक, कारण कसं आहे माहिती का, हे झालं इथं आपलं चॅप्टर संपलं. आता पुढचे चॅप्टर लावायच्या पहिले मी तुम्हाला बुक दाखवेल. तुम्ही तुमचं बुक काढा, पटापट क्वेश्चन टिक करून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. चला पटकन काढा बुक, सगळ्यांनी बुक काढा, हे तुमचं बुक. आता या बुक मध्ये कुठं कुठं काय काय होऊ शकतं, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा की काय काय पॉसिबल आहे ते सांगतो. हे जे पहिलं पेज असते, नॉर्मली याच्यावर कधीच काही विचारत नसतात, म्हणून पहिलं पेज मस्त असं पाहायचं, वाव न्यूटन, आणि सोडून द्यायचं. चलो नेक्स्ट, पुढच्या गोष्टीवर यायचं. आता पुढची गोष्ट, याच्यावर सायंटिस्टवर इन्फॉर्मेशनवर क्वेश्चन. याच्यावर सगळ्यात पहिली एक डेफिनेशन घ्यायची, ते म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन करून घ्या. अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज टुवर्ड द सेंटर इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. डेफिनेशन करून घ्या, एक्झाम मध्ये येऊ शकते, कधी पण येऊ शकते, म्हणून डेफिनेशन कामाची आहे. चलो करा. तुम्ही म्हणता सर आजपर्यंत तर आली नाही, मग काय आजपर्यंत आलेलेच क्वेश्चन परत येतील का, नवीन येतील नाही का? मग हे नवीन क्वेश्चन आहे 2025. चलो या बाकीच्या गोष्टी निघायच्या. केपलर लॉ आधी पण आला होता, आता पण येईल, अन्य येईल. इट इज उकड्यावाला प्रश्न. ते नसतं का की दररोज दूधवाला येऊन दूध देऊन जाते, तसा हा वाला क्वेश्चन आहे, तो पाहिजेच पेपरात, तो दरवर्षी येतेच, म्हणून तो दिसणारच. तो नाही आला तर त्याचा सोबती येते, हा न्यूटन्सचा लॉ. मग याला आयएमपी करा, 2 पैकी एक कोणता ना कोणता येणारच आहे दरवर्षी. मग हा एक क्वेश्चन फक्त याच्यावरचं हे खालचं डेरिव्हेशन करायचं, हे कामाचं आहे. याच्यामध्ये व्हॅल्यू ऑफ जी काय असते, M1 काय असते, M2 काय असते, जी ची व्हॅल्यू वाढल्यानं काय होते, जर तुम्ही मास एका ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर काय होते, 2 ऑब्जेक्टचं मास ट्रिपल केलं तर काय होते, दोन्ही ऑब्जेक्टचं मास हाफ केलं तर काय होते, डिस्टन्स डबल काय केलं होतं काय होते. हे सगळे क्वेश्चन करा की इफ व्हॅल्यू ऑफ M1 इज इन्क्रीज बाय 2 की ट्वाइस, इफ डिस्टन्स इज डबल, इफ डिस्टन्स इज हाफ तर काय होते. हे सगळं मी त्या वन शॉट मध्ये शिकवलेलं आहे. ही गोष्ट शांततेत पाहा, किंवा डिटेल लेक्चर मध्ये तर घेतोच मी या गोष्टी. ही गोष्ट पाठ करता, व्हॅल्यू ऑफ जी काय असते, मोस्ट इम्पॉर्टंट. हा डब्बा पाठच करून घ्या चांगला चांगला, की व्हॅल्यू ऑफ जी चं युनिट, मोठ्या जीचा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट, नंतर जी ची व्हॅल्यू, नंतर त्याची व्हॅल्यू कोणी फाइंड केली होती, त्या सगळ्या गोष्टी, कारण त्या एक्झाम मध्ये विचारतात. बस त्याच्यानंतर हे पेज पण आहे कामाचं, बट एवढं नाही की एक्झाम मध्ये येईल. दॅट्स वाय यू कॅन इग्नोर इट. त्याच्यावर एक आहे मोठा थेरम, पण जो कठीण वाटतो मुलांना, नाही गेला तरी चालून जाईल, कारण एक्झाम मध्ये येण्यासारखं वाटत नाही मला त्याच्याबद्दल काही. नंतर न्यूमरिकल्स तर करावेच लागणार आहे, कारण आपण बघितलं दरवर्षी न्यूमरिकल येतो. आता ही डायग्राम आहे, ही डायग्राम करून जा. ते म्हणतात सर डायग्राम कशाला करायची, तर तुम्हाला येऊ शकते एक्झाम मध्ये की या डायग्रामला करेक्ट चिन्हासोबत दाखवा. तर लक्षात ठेवा, ही डायग्राम मध्ये एरो असा दाखवा लागतो तुम्हाला टुवर्ड द मून. हे लो टाईड हाय टाईड साठी आहे, जेणेकरून जेव्हा मूनच्या ग्रॅव्हिटेशनमुळे पृथ्वीवरचं पाणी ओढल्या जाते, तेव्हा भरती ओहोटी, लो टाईड हाय टाईड होते समुद्रामध्ये, त्याच्यामुळे होते. मग एरो या साईडने दाखवायचा, ज्या साईडने हे आहे काय म्हणतात हाय टाईड आहे, बाकी साईडने लो टाईड. चलो नेक्स्ट. आता मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे कोणती माहिती का, सांग. चला या, हे फॉर्म्युले होऊन जातील. अर्थ ग्रॅव्हिटेशनल त्याच्याबद्दल लर्न करायची काही गरज नाही. हा वाला टॉपिक याला आयएमपी करा. याचे 3 टॉपिक आहे. 3 टॉपिक म्हणजे त्याच्यातला मोस्ट आयएमपी आहे पहिला वाला. हा पहिला वाला मोस्ट आयएमपी आहे की व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, की जो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे ते कुठं कुठं बदलते. आता तुम्ही जर काही मुलं असे असतील की सर आम्ही हे चॅप्टर शिकलोच नाही, मग आम्ही कसं करा तुम लोगों के लिए नहीं है, तुम पहले वन शॉट जाके देखो, फिर आके यहाँ पे देखना. माहित पाहिजे चॅप्टर बद्दल काही, की जी ची व्हॅल्यू अर्थवर कशी बदलते. तर अर्थ आपल्याला माहिती एलिप्टिकल आहे, पोलवर चपटी आहे, इक्वेटरवर फुगलेली आहे, मग त्यामुळे इक्वेटरवर जी ची व्हॅल्यू कमी असते, पोल्सवर जास्त असते. मग त्या गोष्टी तुम्हाला यातून करून घेण्या टॉयलेट डाऊन. मग दुसरा बी करून घ्यायचा, कारण दुसऱ्याबद्दल बी महत्वाची गोष्ट आहे हाईट बद्दल. हा चार्टला आयएमपी करा या वर्षीसाठी, की या चार्ट मधलं तुम्हाला काहीतरी विचारतील की कोणाच्या हाईटवर किती हाईटवर व्हॅल्यू ऑफ जी किती असते. तर सोप्या सोप्या व्हॅल्यू लर्न होतात. आणि तिसरं पण लर्न घ्यायचं, हा पुराच इम्पॉर्टंट आहे. हे 2 पेजेस खूपच कामाचे आहे. हे वरचे 3 पॉईंट आणि मास वेटचा डिफरन्स 2025 लिहायचे सर. 2025 2 मार्क्स तरी येईलच. असा नाही लिहायचा, डिफरन्स तसा लिहायचा, मदत काढी काढायची, इकडनं मास इकडनं मास, सोपा आहे. चलो आता पहा, ह्या गोष्टी सोडा.
बिंदास सोडा, न्यूमरिकल नंतर घेऊ आपण. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह सोडून द्या. हा, फ्री फॉल काहीच नाही, याची फ्री फॉलची डेफिनेशन करायची. डेफिनेशन बस, की फ्री फॉलची डेफिनेशन करायची आणि दुसरी गोष्ट करायची की फ्री फॉल कुठं पॉसिबल आहे. तर फ्री फॉल फक्त व्हॅक्यूम मध्ये पॉसिबल आहे, कारण आपण एअर मध्ये काही सोडतो, एअरचा बायंट फोर्स लागतो, त्यामुळे फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन अ व्हॅक्यूम. म्हणून तेवढं करायचं, डेफिनेशन करा, बाकी काही करायची गरज नाही. एवढं मोठ्या गोष्टी नाही करायच्या. एवढं करसाल तर तुम्ही तर टेन्शन मध्ये येऊन जाचाल. चलो, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन करा, ओनली डेफिनेशन, बाकी काहीच नाही. एस्केप वेलॉसिटी डेफिनेशन, फॉर्म्युला, हा तुम्हाला सगळं सगळं हे सगळं तुम्हाला 10 चॅप्टर मध्ये पण आहे, म्हणून आताच करून घ्या. डेफिनेशन कायची, एस्केप वेलॉसिटीची, फॉर्म्युला करायचा, त्याची काय असते व्हॅल्यू करायची, व्हॅल्यू 11.2 किलोमीटर पर सेकंड ही व्हॅल्यू आहे एस्केप वेलॉसिटीची ऑन द अर्थ. तर ती व्हॅल्यू पाठ करायची, डेफिनेशन, फॉर्म्युला अँड व्हॅल्यू, एवढं पाठ पाहिजे. बाकीचं काही एवढं मोठं लर्न नाही करायचं. हे फॉर्म्युले गिरमुले एवढं काही एकात करायचं बसायचा नाही. हे डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करायचा की एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, TGM अपॉन आर किंवा 2GR, याची व्हॅल्यू असते 11.2. बस संपलं चॅप्टर. आता सर एक्सरसाइज करायचा की नाही करायचा? नाही करायचा. मी जेवढे वरचे क्वेश्चन सांगितले तेवढेच करायचे. तेच क्वेश्चन एक्सरसाइज मध्ये असतील. एक्सरसाइजच्या नांदी लागू नका, कारण एक्सरसाइज मध्ये काही काही क्वेश्चन एवढाले मोठाले आहे की मग ते होतील नाही. एक्सरसाइज मधले फक्त काय करायचे, गिव्ह रिझन करायचे. गिव्ह रिझन दिसतात का वापरायच्या? ऐका 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 ऐका, नाहीये नाहीये, मग राहू द्या, मग करायची गरज नाही. बाकी काही गोष्टी करू नका. आता उरले न्यूमेरिकल, तर ते करायचे का? तर हो, करायचे आहे, कारण दरवर्षी एक न्यूमेरिकल येणार आहे. म्हणून तुमचं हे चॅप्टर जर 6 मार्गाला येते, त्यातलं 2 किंवा 3 मार्क्सचे न्यूमेरिकलच येतात. पण 3 मार्क्सचे न्यूमेरिकल, एक न्यूमेरिकल 3 मार्क्सचं आणि 3 मार्क्सचा एक मोठा क्वेश्चन. आता मला सांगा याच्यापैकी उरलं काय एमसीक्यू साठी? नाही उरलं, म्हणून त्यासाठी एमसीक्यू मोस्टली येत नाही. म्हणून कन्सेप्ट समजा, पॅटर्न समजा, तुम्ही पॅटर्न समजला, राहील लक्षात. हे चॅप्टर झालं. आता व्हिडिओ करा बंद. हा व्हिडिओ पुरा पाहण्यात काही अर्थ नाही. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण एकाच दिवशी पाहून टाकसाल, मग तुम्ही अभ्यासच नाही करता. आणि या व्हिडिओला आता बंद करा, याला शेअर करा 4-5 मित्रांना, ग्रुपवर टाका की वाव, एक सर आयएमपी सांगतात, आम्हाला सांगतात, त्याच्यावर अभ्यास होतो होतो लिहितली होतो. एवढं केलं तरी आउट ऑफ पडतील, एवढं केलं तरी आउट ऑफ पडतील. हा तुम्ही म्हणसाल सर आम्ही शिकू कुठून, आम्हाला हे आठवत नाही. तर बाळा, या व्हिडिओचा वन शॉट तयार आहे आणि तो डिस्क्रिप्शन मध्ये पडलेला आहे. मग डिस्क्रिप्शन मध्ये जायचं, वन शॉट वर क्लिक करायचं, वन शॉट वर क्लिक केलं वाव, मजा आ गया. मग ते वन शॉट पाहायचे आणि एन्जॉय करायचं. आणि मग वन शॉट पाहणं झाल्याने क्वेश्चन आन्सर लर्न करायचे, किंवा वन शॉट पाहता पाहताच क्वेश्चन आन्सर लर्न करायचे. समजलं? चलो, आता क्वेश्चन नंबर, चॅप्टर नंबर 2. आता थोडी आपण स्पीड वाढवू, कारण समजलो. आता चॅप्टर नंबर 2 आहे पुराचा पुरा पिरियडिक क्लासिफिकेशन. याच्यावर खूप सारे एमसीक्यू बनतात, एमसीक्यू येतात, पण दरवर्षी याचा एक एमसीक्यू पडतो, पण एमसीक्यू रिपीट होणार नाही. दॅट्स वाय थोडं बी अलर्ट. एमसीक्यू जर रिपीट होणार नाही तर एमसीक्यू हे खूप सारे येणार आहे, बट कोणताच रिपीट होणार नाहीये. म्हणून रिपीटेड क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही. तर हे ऑब्जेक्टिव्ह सगळेच करावं लागतात. आता गोष्ट आली दुसरी, सब्जेक्टिव्ह, म्हणजे मोठे मोठे क्वेश्चन. तर मोठ्या क्वेश्चन मध्ये एक मोठा क्वेश्चन पाठ करून ठेवा, तो म्हणजे हा वाला. कोणता? मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचे डिमेरिट मेरिट करावेच लागतात. ते 2 वेळेस आलेले आहे, मी घेतले 1 वेळेस. मेरिट डिमेरिट्स येतातच. आता त्याच्यासोबत आणखीन कोणकोणते असे क्वेश्चन येतात की एक्झाम मध्ये कामात पडतात, ते बघा. 5 मार्क्सचा क्वेश्चन आला होता 2019 मध्ये, कारण की हे वर्षच बोगस होतं. तेव्हा तुम्हाला असं हे ऍटॉमिक साईज दिली होती आणि ऍटॉमिक साईज वरून तुम्हाला हे खालचे क्वेश्चन सोडवायचे होते. मग तुम्ही लक्षात ठेवा, या पेपरात तुम्हाला, या चॅप्टर मध्ये तुम्हाला जिथं जिथं डब्बे दिसतील त्या प्रत्येक डब्यावर क्वेश्चन येऊ शकतो. मी तुम्हाला दाखवून द्यायला लागलो तो क्वेश्चन कसे येतात. तर हे क्वेश्चन लिहून घ्या. तुम्हाला याची पीडीएफ लागली तर याची पीडीएफ मी प्रवीण सिराट टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल, डोंट वरी. पण ही लक्षात ठेवा, हे कामात पडणारे क्वेश्चन. नंतर पहा, हे सगळे 5चे 5 क्वेश्चन याच्यावर आले होते. मग हे सगळ्याचे सगळे तुम्हाला पाहिजे असतील तर प्रवीण सिराट टेलिग्राम चॅनलवर भेटतात, तिथं जाऊन जॉईन करा. बाकीचं बघू. आता दुसरा डब्बा पहा. हा डब्बा होता, हे तुमच्या त्या सेकंड चॅप्टर मध्ये डायग्राम आहे. त्याच्यावर परत 5 क्वेश्चन आले होते. किती मार्क्ससाठी? 5 मार्क्ससाठी. 2019च्या जुलैमध्ये आले होते. जुलैमध्ये भयानक काम सुरू होतं की राईट द ॲटॉमिक नंबर ऑफ द फर्स्ट 2 एलिमेंट इन द सेकंड ग्रुप. तर सेकंड ग्रुप मधला पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप मधल्या पहिल्या 2 एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर लिहा. त्याचा ॲटॉमिक नंबर 4, 2 2 4, आणि याचा ॲटॉमिक नंबर 12. लिहिणं पाहूनच आहे, बट क्वेश्चन आन्सर विचारतात. म्हणून शिकवताना मी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे, म्हणून तुम्हाला असं काही होणार नाही की हो शीट समजलं नाही, काय झालं काय नाही, सगळं समजतं. मॅग्नेशियमचा हे काढा म्हणते, राईट सॉरी
राईट द सॉरी ड्रॉ डायग्राम ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा हे काढा, असा डब्बा काढा. मॅग्नेशियमचा डब्बा काढायला काय महत्वाची गोष्ट आहे, असं काढायचं एमजी लिहायचं, पहिल्या ह्याच्यात 2, दुसऱ्या ह्याच्यात 2, तिसऱ्या ह्याच्यात किती इलेक्ट्रॉन 2, बाकीचे काढ नको यात. असे एमजीचं म्हणजे हे सोपं आहे, काही खास कठीण क्वेश्चन नाहीये. बट काय माहिती का, ते माहित पाहिजे. मग काय असते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, काय नसते, मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर वन शॉट मध्ये सगळं सांगतो मी. वन शॉट मध्ये गोष्टी सोडलेल्या नाहीये. आता खूप सारे क्वेश्चन दिसतील तुम्हाला, आणि याच्यातले मोस्टली क्वेश्चन 5-5 मार्क्स साठी पण आहे. माझा क्वेश्चन पाचच येतात. राईट द, पहिले तर इकडे पाहून घ्या, इकडे पाहून घ्या, इकडे पहा. डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियोडिक टेबल, पहिली गोष्ट दिसली. राईट द मॉडर्न पिरियोडिक लॉ अँड ऑल्सो गिव्ह नेम ऑफ ब्लॉक इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता तुमचा पिरियोडिक टेबलचं स्ट्रक्चर आहे, माहिती आहे ना, पुरं की त्याच्यामध्ये 118 एलिमेंट असतात, त्याच्यामध्ये 18 ग्रुप्स असतात, 7 पिरियड्स असतात, 4 ब्लॉक असतात, एसपी डीएफ मध्ये खाली लॅन्थेड ऍक्टेड असतात, समोरच्याला अल्कली मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल, ट्रान्झिशन मेटल, 17वा हॅलोजन, 18वा नोबल गॅसेस, असं खूप सारं स्ट्रक्चर आहे. आणि ते स्ट्रक्चर मी सर्व डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. ते स्ट्रक्चर तुमचं पाठ असेल तर तुम्हाला सांगू, हे क्वेश्चन तुमचे तोंडपाठ होऊन जातील. तोंडपाठ मध्ये तुम्ही सांगा, अरे हे तो सोपी गोष्ट आहे. स्टेट डोबॅरनर लॉ, आयएमपी गोष्ट आहे. गिव्ह वन एक्झाम्पल, नेहमी येते. परत डोबॅरनर लॉ बद्दल, टू विच ग्रुप डज द हॅलोजन फॅमिली बिलॉंग. हॅलोजन फॅमिली कोणत्या आहेत, राईट एनी 4 हॅलोजन्स, कोणते 4 हॅलोजन लिहा. मग हॅलोजन फॅमिली 17 नंबरच्या याच्यात क्लोरीन, ब्रोमिन, फ्लोरीन लिहायचं. आयोडीन. नंतर सांगा पटकन, डिफाईन पिरियड्स अँड ग्रुप्स, पिरियड अँड ग्रुपची डेफिनेशन लिहा. म्हणजे तुम्ही जर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल हा एक मोठा क्वेश्चन केला तर तुम्हाला त्याच्या आतमधलं सगळं जमेल. आणि मोस्ट आयएमपी हे क्वेश्चन पहा, याच्यामध्ये दिलं होतं 2882, याच्यामध्ये दिलं होतं 282, याच्यामध्ये दिलं होतं 281. याच्या खालचे क्वेश्चन काय आहे हे जर तुम्हाला अजून पण माहित नसतील तर तुमच्या एवढा मूर्ख कोणी नाही. कारण हे क्वेश्चन आयते मार्ग आहे, आयते. आणि याच्याबद्दल शिकायचं असेल, गो टू द वन शॉट. तुम्ही म्हणसाल की हे 3 मार्क्स दरवर्षी येतात, दरवर्षी कोण घ्या तुम्ही. ही पॅटर्न समजा, 2023च्या जुलैला आलतं, 2000 मार्च मध्ये आलतं, डिसेंबर मध्ये आलतं, 20 ला आलं, 21 ला पेपर झाला नाही म्हणजे 22 ला आलं नाही, 23 ला आलं, 24 ला आलं नाही म्हणजे समजलो. म्हणून हे येणारच. मग हे आयएमपी नाही, याला मोस्ट आयएमपी, कारण हे शिकावं लागेल आणि हे शिकवलेलं आहे. वन शॉट, गो टू वन शॉट, वन शॉट. तुम्हाला सांगतो, जेवढे बेटर वन शॉट मी टाकले ना तेवढे कोणीच नाही टाकलेले. तुम्ही पुरे युट्यूब शोधून काढा, सायन्स साठी बेटर कॉन्टेंट, मॅथ्स साठीचा जो कॉन्टेंट आहे, काही नाही मिलेगा बच्चा. महाराष्ट्र बोर्डचं कॉन्टेंट पुढच्या वर्षी सीबीएसई टाकू आपण, महाराष्ट्र बोर्डचं बंद. महाराष्ट्र बोर्डचं पुढच्या वर्षी हेच चालते, मग पुढच्या वर्षी सीबीएसई. पुढच्या वर्षी महाराष्ट्र बोर्डच्या व्हिडिओ, याच्यात मी ते व्हिडिओ टाकत हाऊ टू बिकम टॉपर इन 5 डेज. 5 दिन में टॉपर कैसे बने. गिव्ह सायंटिफिक रिझन, एक करूनच जा. मी तुम्हाला सांगा, या चॅप्टरचं गिव्ह रिझन येतेच. एक या चॅप्टरचं येते, एक चौथ्या चॅप्टरचं येते, हे कंपल्सरी आहे. आणि एक उरलं सुरलं मग ते 7व्या चॅप्टरचं येते. मग तुम्ही ही कंडिशन समजा की याचं गिव्ह रिझन येणारच आहे. 4च चॅप्टर आहे सायन्स 1 मध्ये ज्याच्यातून गिव्ह रिझन येतात. तर एक सेकंड चॅप्टरचं गिव्ह रिझन येतेच. सेकंड चॅप्टरचं गिव्ह रिझन येतेच. याच्या एक्झरसाइज मध्ये 6-7 गिव्ह रिझन आहे, तर त्या 6-7 मधले तुम्हाला एक येते, कंपल्सरी येते. दरवर्षीचा पॅटर्न येतो की येणार म्हणजे येणार. 22 ला आलं, 23 ला आलं, परत 23 ला आलं, 25 ला येऊनच जाईल. म्हणून गिव्ह रिझन येणार. तो इस चॅप्टर की गिव्ह रिझन करके जाणे. आता परत पाहतेच, ऑन द एलिमेंट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ब्लॉक गीक, हे ते याच्याबद्दल परत तेच मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या स्ट्रक्चरवर क्वेश्चन आहे. म्हणजे याच्यात काही जास्त क्वेश्चन नाही आहेत, सेम रिपीटेड क्वेश्चन आहे. आणि कोणकोणते मी तुम्हाला दाखवून देतो. पटकन पुस्तक काढा सगळ्यांनी, लवकर बुक काढा. अरे काढलं का की बसल्या तसेच. तर हे का चालू आहे, हे पहा, हे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट वर काही नाही. याचा लॉ पाठ करा, पटकन सांगतो. याचा काय पाठ करा, लॉ अँड वन एक्झाम्पल. याचा लॉ पाठ करायचा नाही, एक्झाम्पल पाठ करायचं. व्हॉट इज डोबेरायर लॉ आणि गिव्ह इट्स वन एक्झाम्पल. याचं पहिलं एक्झाम्पल पाठ करायचं किंवा दुसरं करायचं, करून घ्यायचं. मी तर म्हणतो दोन्ही करायचे. लॉ पाठ करायचा, याच्यावर येणारच नाही. 2 मार्काला एवढाच क्वेश्चन येते, स्ट्रेट डोबेरायर लॉ अँड गिव्ह इट्स वन एक्झाम्पल, बस. दुसरी गोष्ट, न्यूलँड बद्दल काय काय पाठ करायचं. न्यूलँड बद्दल मोस्टली एमसीक्यूच येते. मग न्यूलँड बद्दल मोठा क्वेश्चन येणार. एक मिनिट, सॉरी, सकाळचा टाइम आहे, सर्दी झालेली आहे, कसंही होते. पण नाही, व्हिडिओ बनवायचा आहे. आपल्या पहिल्या व्हिडिओला 5000 व्ह्यू गेले, हा व्हिडिओ आला. तुम्ही दुसऱ्या या व्हिडिओला 10,000 व्ह्यू जातील, त्या दिवशी मी तुम्हाला सायन्सच्या न्यूमरिकलचा व्हिडिओ देईल. सायन्सचे ऑल न्यूमरिकल्स इन वन लेक्चर्स सगळे. अभी तुम देखो 10,000 कैसे करने.
शेअर करतो. तर बघा याच्या एमसीक्यू येतील आणि हे एमसीक्यू तुम्हाला सगळेचे सगळे तिकडे भेटून जाईल. म्हणून व्हॉट इज न्यूलँड ऑक्टेव्ह एवढा एक क्वेश्चन करायचा. व्हॉट इज न्यूलँड ऑक्टेव्ह ऑक्टेव्ह लॉ. तर तो लॉ वाला क्वेश्चन काय की न्यूलँडचा ऑक्टेव्ह लॉ काय आहे. आणि दुसरी गोष्ट बस एमसीक्यू येते याच्यात. हे वाचलं की एमसीक्यू समजतात. एमसीक्यू तुम्हाला भेटून जातील. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मेंडेलियस पिरियडिक लॉ. तर याचा हा लॉ पाठ करा. हा वाला कुठे गेला. मेंडेलियस पिरियडिक लॉ आणि मॉडर्न पिरियडिक लॉ तुम्हाला माहिती आहे सेम आहे. ते दोन्ही लॉ पाठ करायचे आणि याचे मेरिट डिमेरिट करायचं. तुमच्या या चॅप्टर मधला एकमेव मोठा क्वेश्चन आहे. मेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल हे दोन्ही करावेच लागतात. मोठा क्वेश्चन आहे. 4 पॉईंट आहे. मेरिट्स पण 3 आहे. डिमेरिट्स पण 4 आहे. पण मी वन शॉट मध्ये छान पॉईंट करून दिले आणि ते पॉईंट मध्येच लिहायचं. असं भारूड लिहायचं नाही. भारूड लिहिलं की मार्क्स भेटत नसतात. अरे 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 ये क्या हो गया. ये तो हमने किया भी नहीं कुछ ऐसा. बोर्ड भी म्हणत आहे बाबा एवढं मोठं सांगतात का पोरांना. तुझा पेपरच सांगून देशील अचानक. कुछ तो छोड़ो. बच्चों को करने के लिए पढ़ाई कर लेंगे बच्चे. सब कुछ मैं दे दूंगा वाला. चलो आता सुरू होते मॉडर्न पिरियडिक लॉ. आता मॉडर्न पिरियडिक लॉ म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल. तर मॉडर्न पिरियडिक लॉ हाय जसा मेंडेलियसचा पिरियडिक लॉ असते तसा मॉडर्न पिरियडिक लॉ असते. हा आहे तुमचा मॉडर्न पिरियडिक लॉ. त्याच्यात मेंडेलियस पिरियडिक लॉ मध्ये ॲटॉमिक मास नंबर असते आणि फक्त ॲटॉमिक नंबर असते. बाकी चेंज नाही. आता याच्या बाद तुम्हाला दिलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि मी हे एवढं छान समजून सांगितलंय रे एवढं हे की डायरेक्ट तुमचा पिरियडिक टेबल पाठ होऊन जाईल एवढं छान स्ट्रक्चर समजून सांगितलंय. आणि हे स्ट्रक्चर मोस्ट आयएमपी आहे कारण त्याच्यावर दरवर्षी क्वेश्चन येतात. स्ट्रक्चर हे मोस्ट आयएमपी आहे. काय म्हणतो मी मोस्ट आयएमपी. आता मोस्ट आयएमपी म्हटल्यावर ही गोष्ट समजा की ते येणारच. स्ट्रक्चर तुम्हाला काही करून करणंच आहे. म्हणून ते स्ट्रक्चर शिकून घ्या की कोण कुठं असं काय असतं. मी पाठ करून दिले त्याच्यावर तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबल असं वाटेल की कचरा आहे डायरेक्ट. हे ग्रुप्स काय असतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते तुम्हाला ते 3 क्वेश्चन दाखवते की नाही फुकाचे क्वेश्चन. ते फुकाचे क्वेश्चन म्हणजे ग्रुप्स आणि पिरियड्स वर आहे. ते पण व्हिडिओ मध्ये घेतलेले आहे. तेच या चॅप्टर मधलं इथून काही करूच नका कारण हे वाचून समजणार नाही तुम्हाला. तुम्हाला वन शॉट पाहावाच लागेल तेव्हाच ते कन्सेप्ट वाले क्वेश्चन समजतील कारण त्यामध्ये सगळं कन्सेप्टच आहे. समजलं का. चलो आता पुढे जाऊ आपण. आता हा आहे तुमचा मॉडर्न पिरियडिक टेबल. याच्यामधले तुम्हाला जमले तर हे इकडे बघा 1 2 हा 3 आणि हा 4 आणि हे वाले अल्युमिनियम नाही सॉरी अल्युमिनियम नाही. याला डिलीट कसं करतात. हा सिलिकॉन आर्सेनिक जर्मेनियम अँटिमनी हे नाव वरचे 4-5 नाव लक्षात ठेवा. कारण काय सांगतो ते या ब्लॉक मधले नाव विचारतात. तर वरचे 4 नाव तरी तुमचे माहित पाहिजेत. यातले नाव विचारतात. कधी कधी हॅलोजन विचारतात म्हणून हॅलोजन माहित पाहिजेत. नोबल गॅसेस विचारतात मग नोबल गॅसेस माहित पडतात. आणि कधी कधी मेटॅलॉइड विचारतात. माहितीये ना इकडे मेटल तिकडे नॉन मेटल आणि हे मेटॅलॉइड आहे. तर मेटॅलॉइड पण विचारतात. मग मेटॅलॉइड विचारले तर मेटॅलॉइड बी माहित पाहिजे. पण ही गोष्ट एवढी लक्षात ठेवा की हे नाव तुम्हाला जमतील तर पाठ करून घ्या. ॲटॉमिक नंबर गिटॉमिक नंबर नाव माहित पाहिजे की पहिल्या ग्रुप मधले अल्कली मेटल मध्ये कोण आहे अल्कली नॉट मेटल मध्ये कोण आहे हॅलोजन मध्ये कोण आहे किंवा नेम एनी 4 मेटॅलॉइड फ्रॉम द मॉडर्न पिरियडिक टेबल. मग मेटॅलॉइडचे नाव लक्षात ठेवा. एवढं करा फक्त. या डब्यातून बाकीचं काही करू नका. चला आता पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते तर हा चार्ट एक्झाम मध्ये आला होता. आठवला होता की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय आणि त्याचा पिरियड सोबत काय संबंध असतो. व्हॅलेन्सी म्हणजे काय आणि त्याचा ग्रुप सोबत काय संबंध असतो. हा सगळा संबंध तुम्हाला ओळखण्यासाठी याचे आन्सर तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. हे वाटते तुम्हाला तर तुम्हाला वन शॉट पाहून त्याच्यावरूनच क्वेश्चन करावे लागतील. त्याच्यात मी सगळे क्वेश्चन सांगितलेले आणि याच्यावर क्वेश्चन येणारच आणि त्याचे आन्सर तुम्हाला वन शॉट मध्येच भेटणार. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. आता त्याच्या खाली तुम्हाला बघा परत काय द्यायला माहितीये का तेच पिरियॉडिक ट्रेंड म्हणजे काय. आता पिरियॉडिक ट्रेंडचा अर्थ होत असतो कोणती गोष्ट पिरियड्स मध्ये वाढत जाते आणि कोणती गोष्ट कमी होते. तर आता त्याच्यासाठी तुम्हाला काय करणार तुम्हाला वाटत असेल की हे मी पाठ करतो सर सगळं हे पाठ करायची गरज नाहीये. हे तुम्हाला एक्झाम मध्ये देतील. फक्त तुम्हाला हे माहित पाहिजे की कोणती साईड कोणती गोष्ट कुठं जाते. ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय होते हे तुम्हाला माहित पाहिजे. मेटॅलिक कॅरेक्टर काय असते माहित पाहिजे. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर माहित पाहिजे. या गोष्टी काय होतील तर ॲटॉमिक रेडियस ॲटॉमिक साईज कोण कुठं वाढत जाईल कोण कुठं वाढत नाही जाणार याच्यावर फक्त गिव्ह रिझन आहे. याच्यावर काय गिव्ह रिझन आहे. आणि कोण मेटॅलिक कॅरेक्टर आहे कोण मेटॅलिक कॅरेक्टर नाहीये हे ओळखा लागतं. मग हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी हे बघा एवढा मोठा जे तुम्हाला 3-4 पेजेस दिसले याच्यावर सगळ्याचे सगळे गिव्ह रिझनच आहे. बाकी काहीच नाहीये. फक्त काय आहे गिव्ह रिझन. मग याच्यातले लक्षात ठेवायचं काही करून मोस्ट आयएमपी मध्ये हे करून जायचं कारण याच्यातले 1 मार्काचं हे येतात
हे मधातलं नाही येत, हे आणि हे येते, तर हे पहिला वाला करून जा. त्याच्यानंतर इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा, हे बाकीच्या गोष्टी तुम्ही करणारच आहे. हे हा वाला क्वेश्चन एक्झाम मध्ये ही व्हॅल्यू बदलते, बाकीचे क्वेश्चन सेमचे सेम राहतात. ही व्हॅल्यू 282 येते, कधी 2881 येते, कधी 287 येते, कधी 2882 येते. तर ही व्हॅल्यू बदलेन, बाकी सगळे क्वेश्चन सेम राहतील. म्हणून क्वेश्चन सेम, व्हॅल्यू बदलेल आणि तो क्वेश्चन करूच जायचा आहे. नंतर हे वाले क्वेश्चन 1 मार्क क्वेश्चन याच्यामधून येतो की कोण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, कोण इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे, त्याच्यावर 1 मार्क क्वेश्चन येतो. इकडे बघा, याच्यावर 1 मार्क क्वेश्चन येतो. हे कारण सर एक्झरसाइज सांगून राहिलो, तुम्ही काही काही चॅप्टरचे एक्झरसाइज आहे चांगले तर सांगा लागतील ना. असं थोडी म्हणतो मी पुरेच एक्झरसाइज करायचे नाही, काही काही आहे कामाचे. हे काही काही क्वेश्चन हे ऑब्जेक्टिव्ह आहे ना, हे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन थोडे आहे मोठे मोठे, हे छोटे छोटे क्वेश्चन आहे. राईट द नेम अँड सिम्बॉल, नाव आणि सिम्बॉल लिहिणं आहे. राईट द नेम ऑफ एलिमेंट, तर बस तेवढं एलिमेंट लिहिणं आहे फक्त तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी IMP आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे या चॅप्टरचे गिव्ह रिझन. कोणे गिव्ह रिझन. म्हणून मी तुम्हाला चॅप्टर मध्ये खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या असतील की किती सारे पेजेस बिना टिक करून द्यायचे, पलटून दिले की नाही. तुम्ही बघा, आपण फक्त डोबेराना ट्रिक केला, मेंडेलिव्हचे कोण टिक केले, मेरिट्स आणि डिमेरिट्स, त्याच्या बाद टिक केलं का सांगा. त्याच्या बाद बुकमध्ये टिकच नाही केलं. का टिक नाही केलं मी तुम्हाला सांगतो. कारण त्या बुकमध्ये मोस्टली कन्सेप्ट आहे, सगळे कन्सेप्च्युअल बेस आहे. आणि ते सगळे कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन तुम्हाला कुठे भेटतील, ते सगळे वन शॉट मध्ये भेटतील. म्हणजे तुम्हाला ते पुरं स्ट्रक्चर शिकायचंच आहे, बट ते तुम्हाला कॉम्पॅक्टली कुठे शिकायला भेटेल ते वन शॉट मध्ये भेटेल. माझ्या वन शॉटची लिंक आहे खाली, त्याच्यामध्ये तुम्हाला एका तासामध्ये हे चॅप्टर पुरं प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्या बाद तुम्हाला हे क्वेश्चन एकदम चिल्लर वाटायला लागतील, जे तुम्हाला PYQ दिसले ते. मग ते चिल्लर वाटायला पाहिजेत तर पहिले वन शॉट पहा आणि एवढे क्वेश्चन करून घ्या. समजलं. मोठे क्वेश्चन 2-3च आहे, मेरिट्स, डिमेरिट्स, डोबेराना, बस. आणि स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियड टेबल केला की तुमचे सगळे छोटे छोटे क्वेश्चन होऊन जातात. मग हे सगळे क्वेश्चन करण्यासाठी व्हिजिट वन शॉट. वन शॉट इज द ओनली वेपन की ज्याने बोर्ड एक्झाम मध्ये 40 मारू शकता तुम्ही. जमलं. आता चॅप्टर नंबर 3 कोणता आहे, केमिकल रिएक्शन इक्वेशन समथिंग. 19, 19, 20, 22, 23, 24 भेटलं नाही मला, पण आहेच 25 मध्ये आहे असं नाही इकडे तिकडे. म्हणून लक्षात ठेवा, याच्यामध्ये दरवर्षी MCQ येतातच. दुसरं चॅप्टर, तिसरं चॅप्टर, खूप सारे MCQ आहे. एवढे MCQ आहे की दरवर्षी येऊन राहिले. मग दरवर्षी येतात तर वाचा, MCQ वाचा, पण MCQ रिपीट होणार नाही, म्हणून चांगले वाचा. आता उरली गोष्ट बाकीच्या क्वेश्चनची. तर या चॅप्टर मध्ये आहे फक्त रिॲक्शन. तर तुम्हाला या चॅप्टर मध्ये रिॲक्शन ओळखा हा क्वेश्चन 99% येईल. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये जेवढेही रिॲक्शन आहे त्या प्रत्येक रिॲक्शनची डेफिनेशन, त्या प्रत्येक रिॲक्शनचे 2-2 एक्झाम्पल आणि प्रत्येक रिॲक्शनचं बस तेवढंच पाठ पाहिजे. किती कशी ओळखायची माहित पाहिजे. मग काय लक्षात ठेवा, लक्षात. आयडेंटिफाय द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन, राइट द एंडोथर्मिक एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे टाइप ऑफ रिएक्शन, एक्झोथर्मिक एंडोथर्मिक रिएक्शन, स्टडी द फॉलोइंग केमिकल रिएक्शन, आंसर द फॉलोइंग, आयडेंटिफाय द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन, कंप्लीट द फॉलोइंग केमिकल रिएक्शन, नेम द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन, कंप्लीट द फॉलोइंग केमिकल रिएक्शन्स. तुम्हाला एक समस्या का, ह्या सगळ्याच्या सगळे टाइपच विचारतात. तर 3 मार्काला 2 मार्काला 3 मार्काला 2 मार्काला दरवर्षी क्वेश्चन येतो की आयडेंटिफाय द टाइप ऑफ रिएक्शन. आणि हे एकदम सोपं आहे की कोणती रिएक्शन कोणत्या टाइपची आहे. 4च टाइप आहे, कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट. हे नॉर्मल, नंतर हीट वरून एंडोथर्मिक एक्झोथर्मिक आणि ऑक्सिजन हायड्रोजन वरून रिडक्शन, ऑक्सिडेशन आणि रिडॉक्स रिएक्शन. हे पाठ होऊन जातात काही दिवसात. मग या 9 डेफिनेशन तुमच्या तोंडपाठ पाहिजेत, त्या प्रत्येकाचे 2-2 एक्झाम्पल तुमचे पाठ पाहिजेत. झालं. 2-2 एक्झाम्पल पाठ केले म्हणजे हे बुक मध्येच आहे, हे पाठ होऊन जातील तुमच्या डायरेक्ट. तुम्ही ऑटोमॅटिक कम्प्लीट करू शकता रिएक्शन. म्हणून त्या रिएक्शन कराव्याच लागतील. दुसरी गोष्ट, याच्यातला डायग्राम आहे, याच्यात 2च डायग्राम आहे जे एक्झाम मध्ये येतात. ही म्हणजे ही कोरोजनची, याला IMP करून ठेवा, कोरोजनची डायग्राम, किंवा ही वाली, ही आहे एका ठिकाणी. ही काही एवढी IMP नाही आहे, पण येऊ शकते कदाचित. म्हणून लक्षात ठेवा, ही 3-4 ठिकाणी आहे पुस्तकात. हे तुम्हाला 9 चॅप्टर मध्ये परत दिसेल एका ठिकाणी. तर ही पहा, या कोरोजनच्या याच्यावर तुम्हाला 5 क्वेश्चन मी वन शॉट मध्ये छान सांगितले की कोरोजन म्हणजे काय, रश म्हणजे काय, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ रश, व्हॉट इज द एनोड रिएक्शन, व्हॉट इज द कॅथोड रिएक्शन, या सगळ्या गोष्टी पहा. व्हॉट इज कोरोजन, व्हॉट इज रश, व्हॉट इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ रश, राईट ऑक्सिडेशन ऑफ आयरन ऍट एनोड, व्हॉट इज राईट द ऑक्सिडेशन ऑफ आयरन ऍट कॅथोड. मग सगळ्या रिएक्शन सांगितलेल्या आहे. त्या कशा लिहायच्या तेही सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या ऑलरेडी इथंच दिलेल्या आहे बघा. ही कॅथोडची रिएक्शन जी इथं तुम्हाला इथं लिहायची आहे, ही एनोडची रिएक्शन ही तुम्हाला कुठे लिहायची आहे, इथे एनोडवर लिहायची आहे. हा तुमचा रशचा फॉर्म्युला जो तुम्हाला कुठे लिहायचा होता इथं. म्हणजे तुम्हाला पाठ काय करायचा आहे पण घ्या.
हा रशचा फॉर्म्युला. म्हणजे व्हॉट इज रस्ट आणि व्हॉट इज कोरोजन ह्या दोन डेफिनेशन तुम्ही जर पाठ केल्या असत्या तर तुम्हाला 5 पैकी 5 भेटले असते 2000 किती मध्ये रे 20 मध्ये. एवढं सोपं आलो 2020 मध्ये. सगळं दिलेलं राहते पण आपण घरून पाठ करून न्या. एखादा टीचरची नाही इच्छा आहे तो हे देत नाही दिलेलं, म्हणून तुम्ही विचार करा की हे सगळं सोपं सोपं आहे, काहीच कठीण नाही. 2020 मध्ये अजून आलतं की लाईमस्टोनला हिट केल्यानंतर काय तयार होईल. मग लाईमस्टोनला हिट केल्यानंतर काय तयार होईल याची रिएक्शन बुक मध्ये दिलेली आहे. मग ती दिलेली आहे तर पहा की झालं. हा क्वेश्चन तोच आहे लाईमस्टोन वालाच आहे की कॅल्शियम कार्बोनेट आहे. कॅल्शियम कार्बोनेटला तुम्ही हिट केलं त्याच्यातून कोणता गॅस निघेल तर तुमचा कार्बन डायऑक्साईड गॅस निघेल. कॅल्शियम तो कार्बन डायऑक्साईड गॅस कुठे जाईल लाईम वॉटर मध्ये जाईल तर लाईम वॉटर टर्न्स मिल्की. हे शिकवलंय की लाईम वॉटर काय होते मिल्की बनते. मग तेच लिहायचं गिव्ह द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. एकाचे दोन झाले डिकम्पोजिशन रिएक्शन तुम्हाला समजेल. नंतर गिव्ह द नेम ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट. रिएक्टंट आणि प्रोडक्टचं नाव सांगा. तर रिएक्टंट हा आहे कॅल्शियम कार्बन. कार्बन डायऑक्साईड तयार झाला बाकीचे पहा CaO तयार होतो आणखीन. आता हे पहा मग हे सोपे सोपे क्वेश्चन आहे. राईट डाऊन द बॅलन्स केमिकल इक्वेशन. मग त्या केमिकल इक्वेशन बॅलन्स करून दाखवा. ते 3-3 मार्क्सचे सोपे सोपे क्वेश्चन ह्या सगळ्या केमिकल रिएक्शन तुम्हाला बुक मध्ये दिसतील. मी तुम्हाला दाखवून द्यायला लागलो तर टेन्शन घेऊ नका. चला आता पुढे आणखीन काय येतं तर ते झाल्यानंतर एकदा एकदम त्यांची इच्छा झाली होती की 2023च्या लेकरांना आपण फुकाचे मार्ग देऊन टाकू. मग त्यांनी म्हटलं होतं फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस सांगा. असे क्वेश्चन मोस्टली येत नसतात पण हा लयच वाह्यात क्वेश्चन आला होता कारण हा 8वीतला आहे. केमिकल चेंजेस फिजिकल चेंजेस बट आला होता म्हणून ठीक आहे वन शॉट मध्ये घेतलाय. नंतर पहा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन येतात की व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन. हा एक टॉपिक कामाचा आहे की रेट ऑफ रिएक्शन वर रिएक्शनची स्पीड कशावर डिपेंड करते. नंतर गिव्ह सायंटिफिक रिझन. याच्यातली गिव्ह सायंटिफिक रिझन येऊ शकतात म्हणून सेकंड चॅप्टर थर्ड चॅप्टर फोर्थ चॅप्टर हे गिव्ह रिझन वाले चांगले आहे. पण हा 2024 मध्ये ऑलरेडी येऊन गेले आहे गिव्ह रिझन 22-24 राहील का लक्षात. मग आता तुम्हाला मी पटापट IMP दाखवतो की काय काय येऊ शकतं. पटापट टिक करा. टिक केलं की पुढे जाऊ. चला बस सगळ्यात पहिले तर हे बघ हे IMP आहे की कोणती केमिकल रिएक्शन आहे कोणता केमिकल चेंज आहे कोणता फिजिकल चेंज आहे एवढं पाहून जा जावा. टिक करून दिलंय मी लागलं वन शॉट मध्ये. नंतर तुम्हाला जिथं जिथं डायग्राम दिसेल जिथं जिथं काय दिसेल डायग्राम ही डायग्राम दिसली की नाही या डायग्रामच्या दोन केमिकल रिएक्शन पाहून जायच्या पाठ करून न्यायची गरज नाही. तुम्ही जर चांगले हुशार विद्यार्थी असाल तुम्हाला समजून जातील की इथं कोणती रिएक्शन झाली त्याच्या रिएक्शन जर देल असतील खाली तर त्या पाहून जायच्या. जर देल नसतील तर व्हेरी गुड. आता बघ केमिकल इक्वेशन काय असते याच्यात खूप साऱ्या डेफिनेशन आहे. चॅप्टर मध्ये तुम्हाला जिथं जिथं डेफिनेशन दिसतील मी वन शॉट मध्ये त्या सांगितलेल्या आहे त्या डेफिनेशन करायच्या. पहिली डेफिनेशन करायची बॅलन्स केमिकल इक्वेशनची. पहिले केमिकल इक्वेशनची डेफिनेशन करा. आहे येतात केमिकल इक्वेशनची डेफिनेशन ती करा. नंतर रायटिंग अ केमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी कोणकोणते रूल आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 रूल दिले. हे पहा 6 रूल दिलेले आहे पण 6 पैकी कोणताच रूल एक्झाम मध्ये विचारत नाही पण हे रूल माहिती पाहिजेत. मग हे माहिती पाहिजेत म्हणून वन शॉट मध्ये ऐकून घ्यायचे लर्न करायचे नाही. नंतर हे पहा IMP ही डायग्राम क्वेश्चन मध्ये म्हणजे पेपर मध्ये आली तर तुम्हाला ही रिएक्शन विचारू शकतात. लक्षात ठेव जा. AgCl चा कलर असा कलर गिलर दिला असला कोणाचा की लक्षात ठेवत जा. मग हे रिएक्शन वाचून घ्यायचे जस्ट रिएक्शन वाचायच्या डायग्राम जवळ बाकी काहीच नाही डायग्राम रिएक्शन. आता बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन ते एकदा अनबॅलन्स इक्वेशनची एक डेफिनेशन आहे आणि एक बॅलन्स इक्वेशनची डेफिनेशन आहे. ह्या दोन लर्न करायच्या की व्हॉट इज मीन बाय बॅलन्स केमिकल रिएक्शन व्हॉट इज मीन बाय अनबॅलन्स केमिकल रिएक्शन ही डेफिनेशन लर्न करायची. त्याच्यानंतर इक्वेशन बॅलन्स करणं कशाला म्हणतात हे इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हाला इक्वेशन बॅलन्स करायला येऊ शकते एक्झाम मध्ये म्हणून ते लक्षात ठेव जा. ह्या पुऱ्या स्टेप लक्षात नाही ठेवायच्या पण बॅलन्स करता आला पाहिजे. आणि जर तुम्हाला बॅलन्स करता येत नसेल तर एक्सरसाइज मध्ये 4 क्वेश्चन आहे ते पाठ करून ने जा झालं त्यापैकीच एक येते एक्सरसाइज मधल्या क्वेश्चन. बॅलन्स केमिकल रिएक्शन कसं करतात ते पाहायचं प्रोसिजर पाठ नाही करायची. त्याच्यानंतर टाईप ऑफ केमिकल रिएक्शन मी पहिले सांगतो जे तुम्हाला मी 9 टाईप सांगितले त्या 9 टाईपची डेफिनेशन 9 टाईपचे 2-2 एक्झाम्पल करायचे फिक्स करायचे ते येणारच आहे कारण कुठं ना कुठं विचारतील आयडेंटिफाय. मग कॉम्बिनेशन रिएक्शन कशी ओळखायची हे आहे माहिती समजून जाईल तुम्हाला. मग कॉम्बिनेशन रिएक्शन त्याचे 2 एक्झाम्पल घ्यायचे डिकम्पोजिशन रिएक्शन त्याची डेफिनेशन 2 एक्झाम्पल आणि ही डायग्राम. मग हे पहा ही डायग्राम केली की या डायग्रामच्या खाली तुम्हाला एक गोष्ट समजून जाते की हे डिकम्पोजिशन मध्ये दिलेली आहे म्हणजे डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. डिकम्पोजिशन रिएक्शन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आणि त्याची हे कॅल्शियम कार्बोनेट CaO आणि CO2 निघते. हा CO2 तुमचा ह्याच्यात जाते कशात लाईम वॉटर मध्ये आणि त्याच्यामुळे लाईम वॉटर टर्न्स मिल्की ते लाईम वॉटर मिल्की बनते. त्याच्याबद्दल काही विचारलेलं नव्हतं पण मग हे तुम्हाला जिथे डायग्राम दिसते आणि खाली रिएक्शन दिसते तर डायग्रामची नावं पाठ करून ठेवा की डायग्राम तुम्हाला डायग्रामच सगळं काही सांगेल. मग चलो प्रत्येकाचे तेच डिस्प्लेसमेंट रिएक्शनचे टाईप नाही एक्झाम्पल
एंडोथर्मिक एक्झोथर्मिक रिएक्शन त्याच्या हे करायच्या प्रोसेसचे नाही करायच्या. एंडोथर्मिक प्रोसेस नको, आपल्याला रिएक्शन पाहिजे. मग एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक रिएक्शन याच्या डेफिनेशन आणि दोन एक्झाम्पल पाठ ठेवायचे. एक गोष्ट लक्षात ठेवा की एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये इथं डेल्टा काढलेला असतो, इथं काय असतो डेल्टा एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये हा, आणि एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये इथं हीट लिहिलेलं असतं. म्हणून डेल्टा दिसला इथं की एंडोथर्मिक रिएक्शन, मागे हीट दिसलं की एक्झोथर्मिक रिएक्शन. हा एमपी टॉपिक करा. या टॉपिकवर कुठेही क्वेश्चन येऊ शकतो. आता याच्यावर की नाही मागे एक असा भूत आलता असा, आणि इकडनं असं दिलं होतं की भरा रेट ऑफ रिएक्शनला अफेक्ट कोण करते, तर मग फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन लक्षात ठेवा. कोणकोणते फॅक्टर आहे तर बघा, याच्यातले काय करायचे माहितीये का, तुम्हाला हे एक्सप्लेन म्हणून तर काही कधी येणार नाही, तरी बी दोन उसं एक दोन वाक्य लक्षात ठेवायचे, नाही तर नावं तर लक्षात ठेवायचे. नाव म्हणजे हे नाव, नेचर ऑफ रिएक्टंट, साईज ऑफ रिएक्टंट, तिसरं कोणतं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, नंतर आहे टेम्परेचर ऑफ रिएक्टंट, आणि पाचवा आहे कॅटलिस्ट. तर याची डेफिनेशन पर्यंत करायची, याची एक्झाम्पल पण करायचं, आणि याचं थोडंसं एक्सप्लेनेशन पण करायचं. म्हणजे तुम्हाला जर असं आलं की एक्सप्लेन द टाइप ऑफ फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन आणि एक्सप्लेन एनी वन टाइप कोणता एक्सप्लेन केला जाऊ शकतो, मग कॅटलिस्टचा. कारण याची डेफिनेशन पण कधी कधी विचारतात, एक्झाम्पल विचारतात, म्हणून याचं हे एक्सप्लेनेशन पाठ करायचं. एवढंच एक्सप्लेनेशन आहे, जास्त नाही. ही त्याची डेफिनेशन आहे, जमलं काम. मग एक्सप्लेनेशन आणि डेफिनेशन पाठ करून घ्यायचं याचं, बाकी चार याचे फक्त नावं लक्षात ठेवायची. आता जर तुम्ही पुढे गेले तर इकडे काही नाही दिसणार तुम्हाला. आता परत ऑक्सिडेशन रिएक्शन आणि रिडक्शन रिएक्शन हे ओळखायला येतं की ओळखा पाहू कोण ऑक्सिडेशन आहे कोण रिडक्शन आहे. मग याच्या बी डेफिनेशन पाठ करायच्या, बाकी नाही करायचं. हे एवढं मोठं भांडवल करत बसू नका. डेफिनेशन पाठ करा, डेफिनेशनच्या बाद दोन एक्झाम्पल पाठ करा, संपलं. डेफिनेशन दोन एक्झाम्पल, हे एवढं मोठं पाठ नाही घ्यायचं. डेफिनेशन दोन एक्झाम्पल एवढं करायचं. लास्ट वाला कोरोजनच्या बद्दल मी तुम्हाला 5 क्वेश्चन ऑलरेडी सांगितले, आणि ही डायग्राम आयएमपी आहे की या डायग्राम मध्ये कोणत्या याच्यात कोरोजन झालं आणि कोणत्या याच्यात झालं नाही, या डायग्राम बद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि मोस्ट आयएमपी ही खालची डायग्राम कुठे गेली, डायग्राम एक्सरसाइज मध्ये आहे. ही डायग्राम ही एक्सरसाइज मध्ये, मग ही डायग्राम पण मी कोरोजनची एक्सप्लेन केलेली आहे वन शॉट मध्ये. डोंट वरी, सगळं भेटेल. आता तुम्हाला मी सांगतो कोणकोणते क्वेश्चन पाठ करायचे. तर याच्यातले करायचे सगळ्यात पहिले गिव्ह रिझन आयएमपी. ह्या एवढ्याशा रिएक्शना नाही करायच्या, सगळ्या रिएक्शना करायच्या, सगळ्या पुऱ्या 9 रिएक्शना दिल्या, 9च्या 9 रिएक्शना पाठ करायच्या, सगळ्या पाठ पाहायचा. दुसरी गोष्ट पाहून घ्या, या 9 रिएक्शना पाठ पाहायचा, डेफिनेशन याच्या सहित. गिव्ह रिझन करायचे, हे एवढे मोठे क्वेश्चन करत बसायचे नाही. या डायग्राम वरचे क्वेश्चन तुम्हाला मी ऑलरेडी वर सांगितले, हे खालचे सगळे क्वेश्चन करायचे. हे बघा, हा क्वेश्चन करायचा की कोणता रिएक्टंट मध्ये अंडरगोज ऑक्सिडेशन, कोणत्या रिडक्शन झालं, कोणाचं ऑक्सिडेशन कोणाचं रिडक्शन झालं ते करायचं. बॅलेन्सिंग ह्या पाठ करून द्या की याला बॅलन्स कसं करतात. समजत असेल तर व्हेरी गुड, समजत नसेल तर पाठ करून द्या. कोण एंडोथर्मिक आहे एक्झोथर्मिक आहे, हीट दिलेलं की एक्झोथर्मिक, डेल्टा दिसला की एंडोथर्मिक, हे हीट दिसलं की एक्झोथर्मिक, डेल्टा दिसला की एंडोथर्मिक. आणि याला शेवटचा एमपी करा की हा डब्बा पाठ करून याचा. तेच एक्झाम्पल दिलेले आहेत त्यात, रिएक्टंट प्रोडक्ट आणि कॉम्बिनेशन डिकम्पोजिशन कोणती रिएक्शन आहे. म्हणून तुम्हाला टाइप ऑफ रिएक्शन जर तुम्ही यातून करून जाता, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन हा टॉपिक करून जाता, आणि शेवटचं कोरोजन पण करून जाता, तरी झालं. टाइप ऑफ रिएक्शन म्हणजे 9 रिएक्शन झाल्या, फॅक्टर्स अफेक्ट रेट ऑफ रिएक्शन मध्ये झालं, आणि कोरोजन झालं की चॅप्टर खलास. लास्ट एक डेफिनेशन आहे, ती मला कुठे दिसली नाही पण आहे वरती, रॅन्सिडिटी अँड हाऊ टू अवॉइड इट. हा क्वेश्चन बी करून जाता. रॅन्सिडिटी अँड हाऊ टू अवॉइड इट एक्सरसाइजच्या वरच आहेत, समजलं, राहील लक्षात. मग इथं तिसरं चॅप्टर संपला. तर चॅप्टर नंबर 4 हे खूप महत्वाचं चॅप्टर आहे, आणि सगळ्या मुलांना हेच कठीण वाटतं. कठीण वाटूच देऊ नका, कारण काही एकच नाही एक्झाम मध्ये. मी एक्झाम मध्ये येणार क्वेश्चन सांगतो, तुम्ही म्हणा अरे बस इतना सा. अब देखो, पहले तो एमसीक्यू आएगा, कोई ना कोई एमसीक्यू आएगा, 1 2 3 है, कोई भी आ सकता है, लेकिन इसलिए एमसीक्यू सारे करने, ऑब्जेक्टिव भी कुछ भी आ सकता है, तो ऑब्जेक्टिव भी सारे ही करने, इसके लिए कोई और ऑप्शन आपके पास नहीं है. तो ऑब्जेक्टिव हर साल एक आता है, एमसीक्यू हर साल एक आता है, तो वो कुछ भी आ सकता है, इसलिए आपको सारे ऑब्जेक्टिव कर लेने. वन शॉट देख लोगे आपके सारे ऑब्जेक्टिव हो जाएंगे. और वैसे भी नवनीत या फिर किसी में सामने सामने दिए होते वो कर लेना है. अभी देखो ऐसे वाले क्वेश्चन जो हमेशा आते हैं, कौन से दिखा देता हूँ. तो ये क्वेश्चन देखने से पहले आप यहाँ जाओ थोड़ा सा, और ये वाले क्वेश्चन देखो, 5 मार्क्स वाले, कि 2019 5 मार्क्स, 2022 5 मार्क्स. ये मोटर और जनरेटर, ये वाले क्वेश्चन हमेशा 5 मार्क्स के लिए पूछे जाते हैं. अगर मोटर रहा तो 3 मार्क्स के लिए आएगा, और जनरेटर रहा तो 5 मार्क्स के लिए. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा, हे जनरेटर आहे, इथं जी दिलेलं आहे म्हणून जनरेटर नाही येते, गॅल्व्हॅनोमीटर लावलंय म्हणून जनरेटर आहे.
हे पण जनरेटर आहे. तर इथं जर तेल लावलेलं दिसला तर मोटर, हे माहिती शिकवताना सांगितलेलं आहे मी वन शॉट मध्ये सर्व. पण याच्यावर 5 क्वेश्चन येतात. हे कोणते 5 क्वेश्चन येतात हे लिहून घ्या. आणि जर हा क्वेश्चन रिपीट झाला तर हेच 5 क्वेश्चन रिपीट होतील. म्हणून हे लर्न करून घ्या डायरेक्ट सिंपल साध्या लँग्वेज मध्ये, हे गावात पडेल. म्हणून मोटर जनरेटर वरती क्वेश्चन येणारच. पहा, मोटर नाही तर सॉरी जनरेटर नाही तर मोटर. मोटर किती मार्क्स साठी येते? 3 मार्क्स साठी येते. मग ही गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा परत फक्त डायग्राम ओळखा. मग याच्यावर क्वेश्चन येतात. आता हे पण डायग्राम ओळखावर क्वेश्चन आले तर आयडेंटिफाय द डायग्राम अँड गिव्ह इट्स युजेस. मग हे क्वेश्चन येतात डायग्राम बेसिस वाले. एवढे समजले डायग्राम बेसिस वरचे क्वेश्चन सोपे आहे म्हणून. आता पाहू आपण हे क्वेश्चन जे डायग्राम सोडून काहीतरी वेगळे आले होते, पण परत डायग्राम. परत हा थंब रूल तेच लेफ्ट हँड थंब रूल, राईट हँड थंब रूल. आता तुम्ही म्हणसान सर आम्हाला कसं काय समजेल लेफ्ट हँड आहे की राईट आहे? ऑब्झर्व द हँड राईट हँड रूल वर लिहून देतात लेफ्ट हँड रूल, असं करून पाहायची गरज नाहीये. वरती दिलेलं असतं लेफ्ट हँड रूल आहे की राईट हँड रूल आहे, तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करायची गरज नाही. तुम्हाला त्या बोटाचा अर्थ काय होते तेवढं लिहिणे. त्याचा अर्थ काय होते? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, बस तेवढंच लिहायला लागते. मग डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ करंट, डायरेक्शन ऑफ फोर्स ते नाव लिहायला लागतं फक्त, झालं संपला कार्यक्रम. हे पहा परत डायग्राम वरती क्वेश्चन. मग या चॅप्टर मधल्या डायग्राम येऊ शकतात आणि येण्याचे चान्सेस चांगले आहे. म्हणून या डायग्राम वाले क्वेश्चन झाले. आता डायग्राम वाले क्वेश्चन नंतर दुसरे एक ऑप्शन आहे थोडंसं जे न्यूमरिकल आहे. न्यूमरिकल पण याच्यातले 2-3च आहे, सोपे न्यूमरिकल आहे जे आपण घेऊ पण येऊ शकतात. न्यूमरिकल एकच आलेलं आहे 2019 मध्ये, त्यानंतर याचं न्यूमरिकल पडलंच नाही कधी. मग ग्रॅव्हिटेशन आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट त्याच्यावरच न्यूमरिकल आले आहे बरेचशा वेळेस. आता काही क्वेश्चन हे की जे मधामधातून छोटे 2-2 मार्क्सचे क्वेश्चन आले ते पहा. जास्त करून 2 मार्क्सचेच येतात त्याच्यामध्ये छोटे क्वेश्चन पहा. 2 मार्क्स मोस्टली 2-2 मार्क्सचे. हा न्यूमरिकल आला 3 मार्क्स, नंतर 2 मार्क्स. आता पहा काय क्वेश्चन आले होते. गिव्ह सायंटिफिक रिझन. याच्यावरून तुम्ही काय ऑब्झर्व केलं एक गोष्ट की सायंटिफिक रिझन येते, एक सेकंड चॅप्टरचा येते आणि एक कोणत्या चॅप्टरचा येते? फोर्थचा येते. मग 2च सोडवायचे आहे, ऑर मध्ये 3 असतात. पण आपण मोस्टली गिव्ह रिझन करून घेऊन या चॅप्टरची गिव्ह रिझन पाठ करून घ्या. सोपे गिव्ह रिझन आहे. नंतर पहा आणखीन काय येऊ शकते, तर मोस्टली तुमच्या शॉर्ट सर्किटचा एक पॅराग्राफ आहे तुमच्या याच्यात, शॉर्ट सर्किट अँड ओव्हरलोडिंगवर. त्या पॅराग्राफवर क्वेश्चन विचारतो की व्हॉट इज शॉर्ट सर्किट, नेम 2 वायर, व्हॉट इज द यूज ऑफ फ्यूज, हे वाले क्वेश्चन. किंवा व्हॉट इज अ सोलेनॉइड. मग ह्या डेफिनेशन तुम्हाला जिथे त्या करून घ्यायचे. आणि एक मोस्ट आयएमपी डिफरन्स बिटवीन तो म्हणजे एसी आणि डीसी मधला डिफरन्स, तो पण कामाचा आहे. आता मी तुम्हाला हे दाखवलं. आता मी तुम्हाला दाखवतो पूर्ण चॅप्टर, आणि चॅप्टर मधल्या कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत तेवढं पटापट पाहून घ्या आणि मोकळे व्हा. म्हणजे आपल्याला 5वं चॅप्टर पाहायला मोकळे होता तुम्ही. चलो पहा पटपट टिक करा. तर सगळ्यात पहिले ह्या ज्या डायग्राम आहे ह्या करत नसतात, हे काही कामाचं नाही. हे सुरुवातीला गोष्टी आहेत त्याने इथचे फॉर्म्युले करून घ्यायचे. हे फॉर्म्युलेवरून तुम्हाला न्यूमरिकल सोपे जातील. म्हणून हे फॉर्म्युले मी तुम्हाला तसे न्यूमरिकलच्या टाइमला शिकवून देईल, पण हे फॉर्म्युले येतात. दुसरी गोष्ट, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, याची डेफिनेशन आहे ती करायची आणि त्याचे युजेस पाठ करायचे. म्हणजे हिटिंग इफेक्टवर चालणाऱ्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्या पाठ करायच्या. म्हणजे कसं, ते हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट ही झाली याची डेफिनेशन. आणि याच्यावर चालणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या गोष्टी याच्यावर चालणाऱ्या, तर कॉईल ऑफ म्हणजे इलेक्ट्रिक हीटर कुकर, हा तुमचा बल्ब झाला, फ्यूज झाला. तुमच्या घरात कोणकोणत्या गोष्टी गरम होतात, इलेक्ट्रिक आयरन झाली. नंतर अजून कोणती गोष्ट गरम होते, ते जेवढे गोष्टी गरम होत असतील त्या गरम होणाऱ्या प्रत्येक वस्तू कशावर टाकायच्या याच्यात, वॉटर हीटर. मग याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन याच्यात आहे, बाकी काहीच करायचं नाही. हे बाजूची इन्फॉर्मेशन काही कामाची नाहीये, वरची पाहिली तेवढी. आता मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट हा पॅराग्राफ. या पॅराग्राफ मध्ये बरेचसे क्वेश्चन आहे आणि हा पॅराग्राफ डायरेक्ट एक्झाम मध्ये आला होता. याच्यावरून लिहा की कोणत्या 2 वायर मधला आपल्या घरात डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स किती असतो, ओव्हर लोडिंग कशाला म्हणतात, शॉर्ट सर्किट कशाला म्हणतात, हाऊ टू अवॉइड शॉर्ट सर्किट, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ शॉर्ट सर्किट, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ ओव्हरलोडिंग. मग त्याच्यावर महत्वाचे क्वेश्चन येतील, मग ते करायचे आहे. आणि शेवटचं हे चित्र करून जा. हे पहा, हे सगळेचे सगळे आपले कशाचे चित्र आहे, फ्यूजचे चित्र आहे. हे कशाचं चित्र आहे, तर हे एमसीबीचं चित्र आहे, एमसीबी मिनिएचर सर्किट ब्रेकर. मग हे चित्र लक्षात ठेवता की कोणतं चित्र कशाचं आहे. न्यूमरिकल तर आपल्याला करायचंच आहे फायनल मध्ये, म्हणून त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आता पहा, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हिटिंग इफेक्ट झाल्यानंतर दुसरा इफेक्ट कोणता आहे, मॅग्नेटिक इफेक्ट. आता मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये काय होत असते, कंडिशन समजा. सोपे क्वेश्चन येतील, एकदम सिंपल समजतात का नाही, एकदम सिंपल. ते वाले म्हणजे कोणते, हे वाले की मॅग्नेटिक इफेक्ट वरचा सायंटिस्ट कोणी शोधून काढला. आणि मॅग्नेटिक इफेक्टची ज्याची इंटेन्सिटी जी असते त्याची इंटेन्सिटीचे युनिट काय, हा या चार्ट मधून क्वेश्चन येतो. पण ते 2 लक्षात ठेवजा, एमसीक्यू वरचे क्वेश्चन. आता बाकीच्या गोष्टी, हे डायग्राम झाली, त्या डायग्रामच्या खालचे नावं वाचून जा.
डायग्रामच्या खालचे नावं वाचून जा, बाकी काही करायची गरज नाही. मोस्ट आयएमपी करायला राईट हँड थंब रूल कशा ना कशामध्ये ए ल च कशा ना कशामध्ये म्हणजे कुठेही येऊ शकतो, कुठं ना कुठं येऊ शकतो. मग कुठेही आला तिथे आन्सर लिहून टाकायचं. नंतर हे इथं तुम्हाला दिलेलं आहे सोलेनॉइड, याची डेफिनेशन करायची, याची डायग्राम करायची आणि याची डेफिनेशन डायग्राम सोबत याचे युजेस करायचे दिलाय त्याच्यामध्ये. डेफिनेशन डायग्राम युजेस कुठं कुठं होतात त्या 3 गोष्टी करून घ्यायच्या, झालं काम संपलं सोलेनॉइडचं. नंतर घ्यायचं वर जाऊ द्यायचं, काही नाही करायचं. मोस्ट आयएमपी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, हे नाही करत ही डायग्राम तर करावीच लागते आणि या डायग्रामवर तसं सगळे क्वेश्चन येतील, क्वेश्चन करायचे. आता फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल केला की तुम्हाला लगेच मोटर दिलेली आहे, मग मोटरवरचे येणारे 3 क्वेश्चन शिकवताना 3 क्वेश्चन मी सांगितलेले आहे, ते 3 क्वेश्चन करायचे. आणि मोटर कशी ओळखतात ही गोष्ट लक्षात ठेवा की मोटर मध्ये इथं बॅटरी लावलेली असते, इथं बॅटरी लावलेली आहे म्हणजे ती मोटर आहे. आणि एसी आहे की डीसी आहे ते कसं ओळखतात ते पण मी सांगितलेलं आहे. स्प्लिट रिंग असले तर काय, कंबाईन रिंग असले तर काय, तर त्या गोष्टी पाहून घ्या. याच्यावरचे क्वेश्चन वन शॉट मध्ये घेतलेले आहे आणि ते वन शॉट मधूनच करा. आता त्याच्या बाद नंतर पुढे गोष्ट परत डायग्राम आली. डायग्राम लक्षात ठेवा की ही डायग्राम कशाची आहे, कशाची डायग्राम आहे, गॅल्व्हॅनोमीटर. मग डायग्राम लक्षात ठेवायची, बाकीच्या ह्या गोष्टी सोडून द्यायच्या, सोडून द्या. याच्यानंतर एक फॅराडेज लॉ असेल तो करून घ्या मस्त. फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, कारण तुम्ही जेव्हा जनरेटर शिकसाल तर जनरेटर मध्ये तुम्हाला एक समजेल की ऑन विच प्रिन्सिपल द जनरेटर वर्क, तर जनरेटर कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करते, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या लॉवर वर्क करते. मग हे लक्षात ठेवा. परत हा मग फ्लेमिंगचा लेफ्ट हँड राईट हँड रूल येते, हा पाठ करायचा फ्लेमिंगचा राईट हँड रूल, त्याच्यावरून ही डायग्राम लक्षात ठेवायची, डायग्राम करावीच लागते. म्हणून त्या मधातल्या गोष्टी सोडून ह्या गोष्टीवर फोकस करा, जिथे इथं मी टिक करून देतोय. पाठ करायचा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. नंतर एसी करंट डीसी करंट, फक्त काय पाठ करायचा याचा डिफरन्स, मोस्ट आयएमपी डिफरन्स आहे, त्या डिफरन्स शिवाय होत नाही. तो डिफरन्स झाला की हे वाक्य पाठ करा, येऊन जाईल एक्झाम मध्ये. नंतर इलेक्ट्रिक जनरेटर, तुम्हाला जनरेटर बद्दलचे क्वेश्चन माहिती आहे की डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये देतील, तुम्हाला त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्याच्यावर तुम्हाला एक्सप्लेन जनरेटर, एक्सप्लेन मोटर असे क्वेश्चन नाही आहेत. त्याच्यात छोटे छोटे क्वेश्चन याच्यात तुकडे तुकडे करून देतात, ते तुकडे तुकडे करून पाठ करायचे आणि तुमचं चॅप्टर संपलं. मग का सर मग एक्झरसाइज नाही केला चालेल, न्यूमेरिकल करायचे एक्झरसाइज मधले आपल्याला, गिव्ह रिझन करायचे, गिव्ह रिझन कामाचे. कुठे गिव्ह रिझन रे, दोन्ही डायग्राम कामात ठेवायच्या. हे बघा, हे चित्र लक्षात ठेवायचे, कामाचे ते मी ऑलरेडी वरती सांगितले आहे. हे गिव्ह रिझन, सगळ्याचे सगळे गिव्ह रिझन आयएमपी आहे, याच्यातला एक गिव्ह रिझन दरवर्षी पडतोच. मग आयएमपी आहे तर करून घ्या, समजलं का, राहील का लक्षात. सोपा कार्यक्रम, 4 चॅप्टर संपले. चॅप्टर 5 हीट, याचे क्वेश्चन तर मस्त असतात, याच्यात न्यूमेरिकल पण येतात. पण मी तुम्हाला सांगतो कोणतं एकच न्यूमेरिकल करायचं, ते एकच येते, बाकीचे कोणते आले नाहीये. 2021 मध्ये एक आलं होतं, त्याच्या बाद कधीच आले नाही. पहिले ऑब्जेक्टिव्ह, याच्यासाठी तुमच्यावर वन शॉट आहे. नंतर डायग्राम बेस्ड क्वेश्चन, डायग्राम बेस्ड क्वेश्चन म्हणजे या चॅप्टर मध्ये तुम्हाला 3 डायग्राम आहे आणि त्या तिन्ही डायग्रामवर एक एक वेळेस क्वेश्चन येऊन गेलाय आणि येण्याचे चान्सेस जास्त आहे. पहिली वाली ही डायग्राम ज्याच्यामध्ये तुम्हाला अॅनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर बद्दल काहीतरी दिलेलं आहे, त्याचा एक कामाचा क्वेश्चन आहे. अॅनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटरच्या बद्दलच एक ॲपरेटस असते, होप्स ॲपरेटस, ते ड्रॉ करायला आलं होतं. मग पुऱ्या सायन्स 1 मधली ही एकमेव डायग्राम आहे जी जवळपास ड्रॉ करण्यासाठी येते. आतापर्यंतच्या आधीच्या 4 मधले कोणतंच ड्रॉ करायला येणार नाही. 5व्यातला अॅनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर येऊ शकतं. आणि परत हा चार्ट, लास्ट वाला चार्ट आहे. मग त्या चार्ट बद्दल की हीट इज ट्रान्सफर फ्रॉम वेअर टू वेअर, कोणता प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आहे. मग डायग्राम, पॅराग्राफ आणि सिंपल स्ट्रक्चर. परत एक दोन क्वेश्चन पहा की जे कामाचे आहे. परत डायग्राम, ही वेल डायग्राम स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी बद्दलची डायग्राम आहे म्हणून. नंतर होप्स ॲपरेटसची डायग्राम, मग त्याच्यावर क्वेश्चन किती मार्क्स साठी आले होते, 5 मार्क्स. मग हे क्वेश्चन येतात, डायग्राम बेस्ड क्वेश्चन येतात, पण कसे येतात काय येतात बघा. रिलेटिव्ह ह्युमिडिटी बद्दलचे क्वेश्चन, एका ठिकाणी तुम्हाला ड्राय लिहिणं, एका ठिकाणी ह्युमिड लिहिणं. वरती ह्युमिड लिहायचं, खाली ड्राय लिहायचं, 2 शब्द लिहायचे, 2 मार्क्स होते. म्हणून या चॅप्टरवर मोस्टली कन्सेप्च्युअल बेसच आहे, कारण फिजिक्सचा चॅप्टर आहे ना. फिजिक्सचा चॅप्टर म्हटलं किंवा केमिस्ट्रीचा चॅप्टर म्हटलं कन्सेप्ट. आणि ही मोस्ट आयएमपी डायग्राम जी 2-3 वेळेस येऊन गेली, 3 वेळेस सेम आहे. हे बघा, या डायग्रामवर क्वेश्चन विचारले होते, हे डायग्राम एक्सप्लेन करायला आली होती. तर आहे ते जुलै 2021, जुलै 2022, इकडे पाहसान कुठे गेले, 2024 मध्ये आली होती. मग हे क्वेश्चन येतात चार्टवाले. मग आता मी तुम्हाला हे क्वेश्चन सगळे एकदा बुकमध्ये दाखवून देतो की कोणकोणते येत असतात. आता न्यूमेरिकल, तर न्यूमेरिकल लक्षात ठेवा, हे 2 न्यूमेरिकल कंपल्सरी येतात, सेम आहे सेम. मग हे सगळ्यात सोपं वाला न्यूमेरिकल जे एकदम इझिली होऊन जाते, हे थोडं हार्ड आहे. मग हे हार्ड वाले न्यूमेरिकल केले तर करा, नाही केले तर फरक पडणार नाही, पण हे वाले न्यूमेरिकल पाठ करून जा. MC डेल्टा टी वाला एकदम सोपा आहे, 2 मार्क्स साठी मॅक्सिमम टाइम आलेला आहे. समजला कार्यक्रम. आता मी तुम्हाला पटापट क्वेश्चन आन्सर दाखवतो, जेणेकरून तुम्ही मोकळे होऊन जासान. चला पटकन बुक काढा. काढलं बुक, मस्त. आता पहा,
हे वाली डायग्राम करून जायची. आता या वाल्या डायग्रामचं महत्व नाहीये, या डायग्राम मध्ये काय होते हे तुम्हाला दिलेलं आहे इथं खाली या चार्ट मध्ये. तर या चार्टचं सिंपल एक्सप्लेनेशन की या चार्ट मध्ये एबी मध्ये काय होते, बीसी मध्ये काय होते, सीडी मध्ये काय होते, कुठं लॅटेंट हीट आहे, कुठं सेन्सिबल हीट आहे, कुठं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आहे, कुठं लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. मग याच्या सगळ्या डेफिनेशन एक्सप्लेनेशन या पॅराग्राफ मध्ये आहे, बट इथून करायचं नाही. वन शॉट मध्ये मी छान सांगितलेलं आहे, तिथून करायचं. दुसरी गोष्ट ते झालं की एक सिंपल डेफिनेशन करा, ती म्हणजे रिजलेशनची डेफिनेशन अँड यूज. गाईड मध्ये सापडून जाईल डेफिनेशन आणि यूज. रिजलेशनची डेफिनेशन सिंपल साधी पाठ करा आणि एक यूज त्याचा की कुठे यूज होते ते तेवढं, बाकी न करू भारावड करत बसायचं नाही. नंतर अॅनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर बद्दल खूप सारे क्वेश्चन येतात, खूप सारे म्हणजे एमसीक्यू मध्ये पण येतात. तर मग लक्षात ठेवा, अॅनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटरची डेफिनेशन लक्षात ठेवा कंपल्सरी, त्याची रेंज लक्षात ठेवा. रेंज म्हणजे 0 ते 4 डिग्री सेल्सिअस मध्ये अॅनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर येते. आणि 4 डिग्री ही व्हॅल्यू लक्षात ठेवा की डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचा आकार सगळ्यात छोटा असतो आणि डेन्सिटी सगळ्यात जास्त असते. मग त्याच्या वर गेलं तरी पाणी एक्सपांड होते, खाली गेलं तरी एक्सपांड होते. त्या गोष्टी याच्यामध्ये या पॅराग्राफ मध्ये सांगितलेल्या आणि त्या कामाच्या आहे. आता ही डायग्राम, या डायग्रामवर क्वेश्चन येतील, या डायग्रामवर क्वेश्चन काय येतील, व्हॉट डज द ग्राफ शो. तर ग्राफ काय शो करते, ग्राफ बिटवीन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ वॉटर, म्हणजे अॅनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर शो करते. मग हा ग्राफ देतील आणि सांगतील म्हणजे व्हॉट इज द रेंज ऑफ अॅनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटर. तर 0 ते 4 ही रेंज आहे. ऍट व्हॉट टेम्परेचर डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम. 4 डिग्री सेल्सिअसला डेन्सिटी ऑफ वॉटर कशी असते, मॅक्झिमम असते. मग याच्यावर येणार हेच क्वेश्चन आहे. म्हणून अॅनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटरची डेफिनेशन हे करून टाका. होप्स ॲपरेटस एकदा काढून पहा, एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहे, यावर्षी येऊ शकतं. आणि होप्स ॲपरेटस क्वेश्चन बी येऊ शकतात की कोणत्या होप्स या होप्स ॲपरेटस मध्ये कोणाचं टेम्परेचर पहिले ड्रॉप झालं, कोणाचं टेम्परेचर नंतर ड्रॉप झालं, कोणाचं 0 आधी झालं, कोणाचं 0 नंतर झालं, 0 नाही 4 डिग्री आधी कोणाचं झालं, 0 डिग्री कोणाचं आधी झालं. तर याचं 4 डिग्री आधी झालं आणि 0 डिग्री कोणाचं आधी झालं, वरच्याच. मग ही गोष्ट लक्षात ठेवा. बर्फ कुठं तयार होतो, वरती तयार होतो. मग ह्या गोष्टी लिहाव्या लागतील. मग याच्यावर क्वेश्चन येतात. मग याच्यावरचे क्वेश्चन तुम्हाला कुठे भेटतील, बुक मध्ये तर नाहीये, वन शॉट मध्ये. वन शॉट में सब है. चल आता ही डायग्राम लक्षात ठेवा. अक्वॅटिक अॅनिमल्स इन कोल्ड रिजन, या डायग्रामवर क्वेश्चन आला होता एक वेळेस की हे कसे काय जगतात, तर हे अॅनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटरमुळे जगतात, कारण बर्फ वर तयार होतो. आता याची ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. ह्युमिडिटीच्या 3 डेफिनेशन आहे. एक आहे ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, नंतर एक आहे सिंपल ह्युमिडिटी डेफिनेशन दिली आहे, आणि एक आहे आपली रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर तिन्ही डेफिनेशन लर्न करायच्या. ड्यू पॉइंटची एक डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन लर्न करायची, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर ड्यू पॉइंटची डेफिनेशन ही आहे, ड्यू पॉइंट टेम्परेचर. रिलेटिव्ह ह्युमिडिटीची ही आहे, वरती एक ऍब्सोल्यूट ह्युमिडिटीची डेफिनेशन आहे. आणि नंतर एक महत्वाची गोष्ट, हे वाला वाक्य, याच्यावर क्वेश्चन येतो की कोणती एअर ड्राय असते आणि कोणती एअर ह्युमिड असते. तर 60% पेक्षा जास्त ह्युमिडिटी असली तर तिला ह्युमिड एअर म्हणतात, 60% पेक्षा कमी असली तर त्याला काय म्हणतात, ड्राय. मग रिलेटिव्ह ह्युमिडिटीची डेफिनेशन, त्याचे फॉर्म्युला, त्याचं समथिंग युनिट नसते रिलेटिव्ह ह्युमिडिटीला, पण का युनिट नसते त्या गोष्टी त्या लर्न करायच्या आणि त्या वन शॉट मध्ये तुम्हाला भेटून जातील. त्याच्यानंतर तुम्ही जर खाली आले तर युनिट ऑफ हीट, तर एक व्हॉट इज मीन बाय 1 कॅलरी, ही वाली डेफिनेशन 1 मार्क्स साठी विचारतात. व्हॉट इज मीन बाय 1 कॅलरी, ते लक्षात ठेवा. हीटचं युनिट काय असते, जूल पण असते एसआय युनिट, कॅलरी ही पण युनिट आहे सीजीएस मध्ये. मग हे काय होतं, आणि ही वाली गोष्ट लक्षात ठेवायचं एक लास्ट वाली की 1 कॅलरी म्हणजे किती जूल होते. तर हे वन शॉट मध्ये सगळं घेतलेलं आहे. तर तुम्हाला याचे सगळे छोटे छोटे क्वेश्चन करायचे, एकही क्वेश्चन असा नाही की जो तुम्हाला मोठा लर्न करायचा. म्हणून एक तुम्हाला सिंपल गोष्ट करून घ्या. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, पटकन डेफिनेशन लर्न करा आणि याच्यावरचे क्वेश्चन लर्न करा. क्वेश्चन ऑन फिगर, या फिगरवरचे क्वेश्चन, येणारे क्वेश्चन त्या याच्यातून करा की वन शॉट मधून करा, दोन्ही ठिकाणी ऑप्शन आहे तुम्हाला. नंतर हा एकच फॉर्म्युला पाठ करा, एम सी डेल्टा टी. हीट किती दिली किंवा किती घेतली त्याचा एक फॉर्म्युला आहे एम सी डेल्टा टी, तो करा, तो होऊन जातो. हा पॅराग्राफ एक्झाम मध्ये पुराचा पुरा येतो. याच्यात विचारतात तुम्हाला क्वेश्चन, ते हीट कुठून कुठे जाते, कोणता प्रिन्सिपल शिकतो. हा प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज आहे. त्याचं म्हणणं असं आहे, हीट लॉस इक्वल टू हीट गेन, जेवढी हीट दिली तेवढी हीट घेतली, तो वाला सिंपल प्रिन्सिपल आहे. मग हे पाठ करायचं, heat energy lost by the object is equal to heat energy gained by the object. This is called the principle of heat exchange. हीट कुठून कुठे जाते, तर नेहमी हॉट बॉडीतून कोल्ड बॉडीमध्ये हीट जाते. त्याच्यावर जेवढे क्वेश्चन पॉसिबल आहे तेवढे आले आहे. आता उरलं खाली कॅलरीमीटर. तर कॅलरीमीटरवर आजपर्यंत काही क्वेश्चन आलेला नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवा की व्हॉट इज द यूज ऑफ कॅलरीमीटर, किंवा कॅलरीमीटर कोणत्या प्रिन्सिपलवर चालतो. तर कॅलरीमीटर चालतो प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंजवर. कॅलरीमीटरचा काय यूज आहे, टू मेजर द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मोजायसाठी यूज करतात. मग क्वेश्चन येतील कॅलरीमीटरवर, पण हे एक्सप्लेनेशन येणार नाही. मग फक्त वरचे सिंपल क्वेश्चन की व्हॉट इज कॅलरीमीटर,
व्हाय इट इज यूज, ऑन विच प्रिन्सिपल डज इट वर्क, आणि बस संपलं चॅप्टर. मग हे चार क्वेश्चन आहे. आता या चॅप्टरचे गिव्ह करायचे की नाही करायचे, तर मला तरी असं वाटत नाही की यातले गिव्ह येत नाही. फक्त याच्यातले हे क्वेश्चन करायचेच नाही. एवढा टाइमपास करायचा नाही या चॅप्टरमध्ये. हे सगळे एवढे मोठे क्वेश्चन करत बसतो, हे करत बसतो, काहीच नाही. मी तुम्हाला जेवढे वरती सांगितले तेवढे क्वेश्चन करा. एक्झरसाइजच्या नादी लागू नका या चॅप्टरच्या. नो नीड टू कम्प्लीट एक्झरसाइज. समजलं का? पटकन सांगा. हे चॅप्टर आलं लक्षात. आता एकदम फालतून सोपं चॅप्टर कोणतं आहे ते, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. याच्यात तर एवढ्या डायग्राम वाले क्वेश्चन येतात, एवढे डायग्राम वाले क्वेश्चन येतात की भयानक. पण एमसीक्यू दरवर्षी आहे, पाहून घ्या. एमसीक्यू किती सारे विचारले दरवर्षी. एक एमसीक्यू पक्का आहे, पक्का फिक्स एक एमसीक्यू आहेत. मग हे झाले एमसीक्यू. आता थोडेसे घ्या मोठ्या क्वेश्चन. मोठ्या क्वेश्चन मध्ये काय काय विचारलं सांगतो. हा चार्ट वाचा आणि याच्यावरचे आन्सर लिहा. तर तुम्हाला सांगतो, इकडे पाहिजे. स्वराली, while during experiment are given below, based on this experiment write the question answer. तिने एक एक्सपेरिमेंट केला आणि एक्सपेरिमेंट नुसार लिहिलं. तर आता हा एक्सपेरिमेंट कोणता असेल, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा एक्सपेरिमेंट असेल. तुम्हाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वरचे क्वेश्चन माहित पडले की तुम्हाला हे सगळे आन्सर जमतात. एकदम सिंपल. एकदा टाइम काढून वाचून घ्यायचा, आपल्यावर वेळ तेवढा कमी आहे. आता दुसरी गोष्ट पहा, याच्यावर हे क्वेश्चन येतात जे गिव्ह रिझन मध्ये. कुठे आहे? गिव्ह रिझन. आता इकडे बघू. ट्विंकलिंग ऑफ स्टार appear to be night, give scientific reason, why do appear in position of star, state the laws of refraction. तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन हा पहिल्या याच्यावरचा बेस्ट आहे, आता नंतर करून घेऊ. पण हे पहा, गिव्ह रिझन. मग याच्या मधात थोडासा एक पोर्शन आहे की ज्याच्यावर गिव्ह रिझन नक्की येतात. तो पोर्शन मी तुम्हाला दाखवतो, 4 गिव्ह रिझन सांगून देतो, त्यातला कोणता ना कोणता येईल. पण हे गिव्ह रिझन साठी टप्पा आहे. आता बाकीचे डायग्रामच आहे. पहिले तर ह्या डायग्राम पहा. हे रिफ्रॅक्शन वरचे क्वेश्चन आहे. कशावरचे? सॉरी, डिस्पर्शन. कशाचे? डिस्पर्शन. मग डिस्पर्शन वरचे काय काय क्वेश्चन येऊ शकतात हे वन शॉट मध्ये सांगितलेले. विच लाईट डेविएट द मोस्ट, विच लाईट डेविएट द लिस्ट. 5-5 मार्क्स साठी क्वेश्चन येतात. एवढ्याशा डायग्राम 5 मार्क्स, 3 मार्क्स. मागच्याच वर्षी येऊन गेले 2025-24 मध्ये. दिलंय का? नाही दिलंय, पण एक क्वेश्चन आला होता याच्यात. हाय 5 मार्क्स साठी आला होता मागच्या वर्षी, की कोणता कलर सगळ्यात जास्त डेविएट होते? व्हायलेट. कोणता सगळ्यात कमी होते? रेड. नेम द वन फिनॉमिनॉन नेचर विच बेस ऑन द अबव प्रोसेस. याच्यावर कोणता फिनॉमिनॉन आहे? तर आपला रेनबो. डिफाइन स्पेक्ट्रम. द बँड ऑफ लाईट, द बँड ऑफ 7 कलर फॉर्म बाय द डिस्पर्शन ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज डिस्पर्शन ऑफ सनलाइट इज कॉल्ड ॲज स्पेक्ट्रम. मग त्याची डेफिनेशन पण आहे बुक मध्ये दिलेली. मग याच्यावरच क्वेश्चन विचारलेले बार. आणि नंतर याच्यावर हे तर पक्कवाला आहे. ही पहिली रिफ्रॅक्शनची डायग्राम आहे. रिफ्रॅक्शनच्या डायग्रामवर बार क्वेश्चन विचारतात पहा. रिफ्रॅक्शनच्या डायग्रामवरचे क्वेश्चन काय माहिती का? एक तर डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे त्याच्यावर क्वेश्चन असतो, किंवा लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, व्हॉट इज रिफ्रॅक्शन, हे वाले क्वेश्चन आहे. तर सिंपल साधे क्वेश्चन आहे. व्हॉट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, नेम द इमर्जंट रे, विच टू अँगल आर इक्वल. तर हा वरचा अँगल आणि खालचा अँगल इक्वल असतो. झालं, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि एक न्यूमरिकल मोस्ट आयएमपी जे येऊ शकते 2 मार्क्स साठी, हे वालं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरचं एक न्यूमरिकल, बाकी काहीच नाही. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरचं सिंपल न्यूमरिकल आहे, एकदम 2 मार्काचं घेऊ. त्याच्यातला सॉल्व एक्झाम्पल मधला ते येतं. म्हणून पाहून घ्या. रिफ्रॅक्शनच्या डायग्रामा, डिस्पर्शनच्या डायग्रामा, गिव्ह रिझन, संपलं. एवढंच आहे. जास्त करून या चॅप्टर मधलं काही विचार नाही. म्हणून याचा वन शॉट फक्त 40 मार्क्सचा आहे, 40 मिनिटाचा आहे. 40 मिनिटाच्या वन शॉट मध्ये सगळं होऊन जाते. तर पाहून घ्या. सगळ्यात पहिले काय करायचं आहे तुम्हाला? पहिले तर डेफिनेशन करून घ्यायची. कोणाची? रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची. मग ही डेफिनेशन पाठ करा पटकन. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची डन डेफिनेशन झाली की याचे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन इथं तुम्हाला दिलेले आहे. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन समजतात ना? 2 लॉ आहे रिफ्रॅक्शनचे, ते मी तुम्हाला समजून सांगितले, चांगले लिहून दिले. ते 2 लॉ करायचे आणि ही डायग्राम पाठ करायची. ही डायग्राम तुम्हाला काढताही आली पाहिजे आणि या डायग्राम मधलं सगळं माहित पाहिजे, की कोणाला इन्सिडेंट रे म्हणतात, कोणाला रिफ्रॅक्टेड रे म्हणतात, कोणाला इमर्जंट रे म्हणतात, इन्सिडेंट अँगल कोणता, रिफ्रॅक्टेड अँगल कोणता, कोणत्या 2 रे पॅरलल आहे, कोणत्या 2 अँगल सेम आहे, सगळं हे तुम्हाला वन शॉट मध्ये भेटून जाईल सगळं. त्याच्यानंतर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन इथं आहे. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? ह्या 5 व्हॅल्यू पाठ करायच्या, कारण या 5 व्हॅल्यू पैकी एक व्हॅल्यू दरवर्षी विचारतात. त्या 5 व्हॅल्यू पाठ करून ठेवा. 5 व्हॅल्यू काय करा? पाठ करा. नंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलावर क्वेश्चन येतात. ते कसे येतात पुस्तकातून वाचून नाही समजत, पण तिथं पाहिलं की पटकन समजून जाते. म्हणून लक्षात ठेवा, याचं टेन्शन घेऊ नका. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं हे वाला पाठ करा कंपल्सरी. हे पाठच करा. या वर्षी 2025 साठी करून ठेवायला.
की जेव्हा लाईट रेज डेन्सर मधून रेअर मध्ये येतो तेव्हा काय होते, रेअर मधून डेन्सर मध्ये जात तेव्हा काय होते, आणि सरळ परपेंडिक्युलर येते तेव्हा काय होते. हे पाठ करून ठेवा, काही करून पाठ करा. याला लक्षात ठेवा. याचा अर्थ काय, I इक्वल टू 0 तर R इक्वल टू बी 0. इन्सिडेंट अँगल जर 0 डिग्री असला, इन्सिडेंट अँगल किती असला 0 डिग्री, तर आर बी किती असतो 0 डिग्री. चला नेक्स्ट. आता पहा ट्विंकलिंग ऑफ स्टार, नंतर मिराज, अपीअरंट पोझिशन ऑफ प्लॅनेट, आणि बस एवढं. या वरच्या पॅराग्राफवर इथून तर इथपर्यंत सगळे गिव्ह रिझन आहे तुमचे, सगळे गिव्ह रिझन, सगळेचे सगळे गिव्ह रिझन. आणि हे ऍप्लिकेशन ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. तर ऍप्लिकेशन ऑफ रिफ्रॅक्शन लाईट विचारले तरी हेच लिहायचे, मिराज लिहायचं, अपीअरंट पोझिशन ऑफ स्टार लिहायचं, ट्विंकलिंग ऑफ स्टार लिहायचं. ह्या गोष्टी कशामध्ये येतील, तर ऍप्लिकेशन ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये. याच्यावरच गिव्ह रिझन आहे सगळे सगळे. हे गिव्ह रिझन मी तुम्हाला मगाच दाखवले, ते सगळे करून घ्यायचे. नंतर आता डिस्पर्शन ऑफ लाईटवर ही डायग्राम आयएमपी आहे, तर डिस्पर्शन ऑफ लाईटची डेफिनेशन करायची, आणि याच्यामध्ये काय काय होते ते करायचं. की रेड लाईट कमी बेंट होतो, सगळ्यात जास्त बेंट व्हायोलेट लाईट होतो, मग रेड लाईटची वेवलेंथ किती असते, व्हायोलेट लाईटची वेवलेंथ किती असते, ह्या गोष्टी पाठ ठेवायच्या. ह्या सगळ्या तुम्हाला याच्यात भेटतील, आणि त्या शिकण्यासाठी तुम्हाला वन शॉटचा सहारा घ्यावाच लागेल. आणि लास्ट खतम, चॅप्टर खतम, एवढंच आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची डेफिनेशन आणि पार्शियल इंटरनल रिफ्लेक्शनची डेफिनेशन आणि मिनिमम याच्यावरचे क्वेश्चन. बस याच्याचे क्वेश्चन आज लोक आले नाही, म्हणून मला असं कधी कधी वाटते की हे 2025 मध्ये येऊन जायला पाहिजे, की याच्याचे क्वेश्चन विचारूनच घ्या तुम्ही रिफ्लेक्शन ऑफ लाईटवर. मी मोकळा, तुम्ही मोकळे. चला पटकन सांगा, समजेल का. बस मग रेनबो गिनबो काही करायचं नाही एवढं मोठं, आणि झाला पेपर. हे मोस्ट आयएमपी 2 MCQ, सॉरी काय म्हणतात त्याला, न्यूमरिकल. 2 मार्क्स साठी 2 पैकी कोणताही एक येऊन जाईल, बाकीचं काहीच येत नाही या पेपरात. हे बाकी सगळं खालचं भुलून जायचं, संपला चॅप्टर. मग रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि मधातले गिव्ह रिझन, एवढंच आहे. समजलं, राहील लक्षात. आता मस्त पाहू आपण लेन्स, जो सगळ्यात मोठा चॅप्टर आहे. 8वा चॅप्टर त्यापेक्षा मोठा आहे, 9वा तर अरे बापा बापा 10वा सोपा आहे. मग सोपे सोपे 3 चॅप्टर झाले की तुमचं काम संपलं, मी घरी तुम्ही घरी. आता लेन्सवर कधीच क्वेश्चन मोठे आले नाही. लेन्स बिचारा साधा साधा विचारतात, MCQ ऑब्जेक्टिव्ह सगळेच करायला लागतात, इथं ऑप्शन नसते. बट याच्या पुढे जर तुम्ही ऑब्जेक्टिव्हच्या थोडं पुढे गेले तर तुम्हाला दिसेल की तुमचा जो डब्बा आहे, तुमच्या पुस्तकांमध्ये एक डब्बा आहे, तो 6 याचा डब्बा, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, पोझिशन ऑफ इमेज, त्याच्यावर पाठ करून ठेवा. त्याच्यावर MCQ येतो किंवा मोठा क्वेश्चन येतो, पण पहा किती चान्स आहे. पहा हे त्या डब्यातलंच आहे, हे बी त्या डब्यावरच आहे, हे बी डब्यावरच आहे, हे बी डब्यावरच. हे चारही क्वेश्चन त्या डब्याच्या बेस्ड आहे. वाचून घ्या, चारीचे चारही क्वेश्चन कशावर आले होते, त्या बॉक्सवर आले होते. पण हे सगळे क्वेश्चन बॉक्सवरचेच आहे. त्याच्यानंतर ही बिमाऱ्या माहिती आहे ना, 5 मार्क. हे बघा बॉक्सवर आला तर 2 किंवा 3 किंवा 1 मार्कचा क्वेश्चन येईल. आणि तुम्हाला 2 बिमाऱ्या दिलेल्या आहे. कोणकोणत्या 2 बिमाऱ्या दिल्या पुस्तकामध्ये, हायपरमेट्रोपिया, मायोपिया आणि प्रेस बायोपिया. प्रेस बायोपिया बद्दल काही नाही आला आजपर्यंत, पण हायपरमेट्रोपिया, बायोपिया बद्दल आम्हाला स्वतः 2015 मध्ये पण पेपर आला, क्वेश्चन आला होता, 19-20 मध्ये पण आला होता, त्याच्यानंतर पण आला होता, 2023 मध्ये पण आला होता, 2022 मध्ये पण आला होता. म्हणजे विचार करा हे किती मोठं कामाचं. म्हणजे 3 किंवा 5 मार्क्ससाठी विचारलं जातं. मग तुम्हाला एक्झाम मध्ये त्याच्यावर क्वेश्चन येतील, आणि हे सगळे क्वेश्चन ऍप्लिकेशन बेस्ड असतील. म्हणून ते सगळे क्वेश्चन ऍप्लिकेशन बेस्ड जर तुम्हाला आले पाहिजेत असं वाटते, तर हे तुम्ही जर डिटेलमध्ये पाठ केलं पूर्ण, की व्हॉट इज मायोपिया, मी सर्व पाठ करतो, काहीच येणार नाही, जमणारच नाही. म्हणून तुम्हाला ते क्वेश्चन शिकावे लागतील, आणि ते शिक्षण कुठून, वन शॉट म्हणून. 1.5 तासाचा वन शॉट आहे याचा, पण एकदम बेस्ट आहे. सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी जे असतील नसतील ते सगळे आयएमपी गोष्टी सांगितलेल्या आहेत, तिथूनच होतील. आता नंतर परत पाहून घ्या, हे तेच बिमारीवरचे क्वेश्चन, बिमारीवरचे क्वेश्चन समजतात ना, तीच की कोणाला काय झाले काय होते. आणि शेवटी लास्ट थोडेसे न्यूमेरिकल, एकदम सिंपल 2 मार्क्सचा न्यूमेरिकल किंवा 3 मार्क्सचा न्यूमेरिकल पाहून घ्या. सिंपल 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 काम आहे. हे न्यूमेरिकल्स आहे, आणि वरती परत डब्बा भरा, तेच बिमाऱ्या, नेम ऑफ द डिफेक्ट, पोझिशन ऑफ द इमेज, आणि लेन्स कोणता यूज करतात बिमारी ठीक करण्यासाठी. ओनली IMP गिव्ह रिझन. 20, 22, 23 दरवर्षी त्यांना तेच आवडते, एकच गिव्ह रिझन बार बार टाकतात ते, काय माहिती कोण, त्यांची जास्त आवडीचं गिव्ह रिझन वाटते ते. मग तुम्हाला समजते का, हे चॅप्टर दिसायलाच मोठं आहे, काही नाही याच्या अंदर, सगळं सोपं सोपं विचारलंय आजपर्यंत. म्हणून मी तुम्हाला पटापट दाखवून देतो की चॅप्टर मध्ये काय काय विचारलंय, तेवढं म्हणजे तुम्ही मोकळे होऊन जासाल. चला पहा पहिले लेन्स मध्ये, हे सगळ्या लेन्सचे नावं पाठ करायचे पहिले तर, की कोणत्या लेन्सला काय म्हणतात, कारण डायग्राम देते म्हणते सांगा कोणत्या लेन्सला काय म्हणतात, तुम्हाला माहित पाहिजे. दुसरी गोष्ट काय पाठ करायची, ह्या डेफिनेशन आजपर्यंत कधी विचारलेल्या नाहीये.
बट ह्या डेफिनेशन माहित पाहिजेत, कारण ह्या माहित असल्याशिवाय तुम्हाला पुढचे क्वेश्चन जमतीलच नाही. मग या डेफिनेशन लर्न करून घ्या, शिकून तरी घ्या, समजून घ्या. त्याच्यानंतर इकडे बघून घ्या, डेफिनेशन झाल्या. त्या डेफिनेशन झाल्यानंतर हे वाला मोस्ट आयएमपी करा, रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्राम. रे डायग्राम फॉर इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये इमेज कशी तयार होते त्याचे 3 रूल आहे, की पॅरलल आला तर फोकस म्हणून जाते, फोकस म्हणून आला पॅरलल जाते, ऑप्टिकल सेंटर म्हणून आला सरळ जाते. हे 3 रूल त्यातले लक्षात ठेवायचे, आयएमपी आहे. त्याच्यानंतर हा वाला चार्ट एकदम पाठ करायचा. कोणता वाला चार्ट? हा वाला चार्ट पाठ करायचा. आणि हा तुम्ही म्हणसान सर एवढा मोठा चार्ट आमचा पाठ होत नाही, तर एकदा वन शॉट पहा. वन शॉट पाहिला की चार्ट पाठ होऊन जातो. फक्त तो वन शॉट पाहून नाही होत, तो पाहिल्यानंतर 2 वेळेस लिहून पाहावा लागतो. वन शॉट पाहायचा, 2 वेळेस लिहून पाहायचं, ऑटोमॅटिक लर्न होऊन जाते. हे एकदा लर्न झालं की तुमचे बोर्ड एक्झाम मधले 3 मार्क्स कुठंच नाही गेले. 3 मार्क्स कंपल्सरी या चार्टवर येतात. मग ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर टिक करत घ्या. कॉन्केव्ह लेन्स बद्दल कधीच क्वेश्चन आला नाही, पण कॉन्केव्ह लेन्स बद्दल तुम्ही इग्नोर केलं तरी चालते, चार्ट पण इग्नोर करा. त्याच्यानंतर साइन कन्व्हेक्शन, हे तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये हेल्प करतील. म्हणून शिकून घ्यायचे, पाठ नाही करायचे. हे काय करायचे? शिकून घ्यायचे, कारण हे तुम्हाला साइन कन्व्हेक्शन पाठ करतील. हे पाठ करा. व्हॉट इज लेन्स फॉर्म्युला, आणि लेन्स फॉर्म्युला काय असतो, व्ही म्हणजे काय, यू म्हणजे काय, एफ म्हणजे काय, हे पाठ करा. लगेच पाठ करा लेन्स फॉर्म्युला. त्यानंतर हा सेकंड वाला फॉर्म्युला पाठ करा. कोणता? m इक्वल टू S2/H1 इक्वल टू V/U, कारण हा तुमचा न्यूमेरिकल मध्ये यूज होईल. आयएमपी आहे, न्यूमेरिकल मध्ये यूज होते. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन पाठ करा. पॉवर ऑफ लेन्स ची डेफिनेशन पाठ करा. त्याचा फॉर्म्युला पाठ करा, फॉर्म्युला, आणि त्याचं युनिट पाठ करा. काय असं युनिट? डायोप्ट. डेफिनेशन, फॉर्म्युला, युनिट, 3. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सचं तेच, डेफिनेशन, फॉर्म्युला, युनिट, युनिट नसेल फॉर्म्युलाच. मग हे सिंपल हा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला दोन्ही कॉम्बिनेशन ऑफ लेन्स मधलेच आहे. मग तेवढंच करायचंय, बाकी नवा करू. हे तुम्ही म्हणसान सर एक्झाम मध्ये कधी आलं नाही, पण येईल बाळा, कारण दरवर्षी रिपीट नसेल. आता ह्युमन आय, वर्किंग ऑफ ह्युमन आय लेन्स. आता ह्युमन आय पुरा पाठ करू का? हे स्ट्रक्चर मला काढता यायला पाहिजे का एक्झाम मध्ये? तर मी सांगतो ह्युमन आयचं स्ट्रक्चर एक्झाम मध्ये आलं होतं, बट एवढं इम्पॉर्टंट नाहीये, कारण एवढं मोठं स्ट्रक्चर परत यावर्षी विचारतील नाही. बट ही डायग्राम एक्झाम मध्ये देऊ शकतात आणि म्हणतील नावं सांगा. मग तुम्हाला नावं लिहावं लागू शकतात, की तर ए म्हणजे काय, बी म्हणजे काय, सी म्हणजे काय. दॅट्स वाय हे नावं सगळे लक्षात ठेवा, जेवढे आहे दिलेले तेवढे. आणि सगळ्या नावाचं एक एक वाक्य तुम्हाला या पॅराग्राफ मध्ये दिसेल, की इरिस म्हणजे काय, कॉर्निया म्हणजे काय, लेन्स म्हणजे काय, रेटिना म्हणजे काय. तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ करणे. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक वाक्याबद्दल, प्रत्येक शब्दाबद्दल एक एक डेफिनेशन दिली आहे, ती पाठ करायची. याची प्रत्येक डेफिनेशन आय बद्दलची. आता त्याच्यानंतर ही डेफिनेशन पाठ करा, पॉवर ऑफ अकोमोडेशन. ही वाली डेफिनेशन, पॉवर ऑफ अकोमोडेशन, ही आयएमपी आहे. हे एका मार्गासाठी कुठेतरी शॉर्टकट मध्ये विचारतील. नंतर ह्या 2 डायग्राम करा, की तुमच्या असं पास तुम्हाला जवळची वस्तू बी क्लिअर दिसते, दूरची क्लिअर दिसते का? तर तुमचा जो लेन्स आहे तो स्वतःची पॉवर ऍडजस्ट करतो. तुम्ही पहा, जवळचं पहा, मागचं ब्लर दिसते, मागचं पहा, समोरचं ब्लर दिसते होते. तर ती ब्लर दिसण्याची इफेक्ट कोण देते? हा देतो, तुमचा लेन्स. मग ती गोष्ट कामाची आहे. मग ही डायग्राम लक्षात ठेवा, जवळचं पाहण्यासाठी, दूरचं पाहण्यासाठी हे, जवळचं पाहण्यासाठी हे. याच्यामध्ये तुमचा लेन्स फ्लॅटन झाला, याच्यामध्ये तो बल्ब झाला, फुगला. चलो, यानंतर इथं तुम्हाला 1-2 याच्यावर एमसीक्यू येतील. एमसीक्यू तुमचा हा नियर पॉईंट विचारतात फक्त, की व्हॉट इज अ नियर पॉईंट ऑफ ह्युमन आय. नियर पॉईंट किती आहे आपला? तर 25 सेंटीमीटर आहे. इथचा एक क्वेश्चन आहे. याच्यावर एमसीक्यू विचारतात, की तुमच्या आयबॉलची साईज सांगा, तुमच्या आयच्या लेन्सची फोकल लेंथ सांगा. ती फोकल लेंथ 2 पॉईंट समथिंग, आणि हेल्दी आयचं हे फोकल लेंथ 2, आणि 2.4 काय असते? आयबॉलचा डायमीटर. हे वाले क्वेश्चन येतील. आता डिफेक्ट ऑफ विजन, मी तुम्हाला पहिले सांगलं की डिफेक्ट ऑफ विजन वर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येतात. तुम्हाला एक्झाम मध्ये ही 2nd नंबरची डायग्राम देतील आणि म्हणतील ओळखा डिफेक्ट कोणता. तर तुम्हाला ओळखल्या गेलं पाहिजे, की जर समजा हे समोर इमेज तयार झाली, हे 3 लाईट समोरच भेटले, तर हा मायोपिया असतो. आणि हे 3 जे लाईट येतात हे जर मागे गेले, त्याला हायपरमेट्रोपिया म्हणतात. तर तुम्हाला मधातली डायग्राम देतील, मग याच्यावर क्वेश्चन विचारतील, आणि फायनल मध्ये तुम्हाला आन्सर मध्ये ही डायग्राम काढावी लागेल. म्हणून ही 3री वाली डायग्राम काढून पहा घरी बसून. म्हणून 2nd वाली डायग्राम देतील, 3री वाली तुम्हाला उत्तरात काढावी लागेल. म्हणून 3rd वाली डायग्राम काढण्याची प्रॅक्टिस करा. 2nd वाली पासून ओळखण्याची प्रॅक्टिस करा, की लाईट रेज आधी थांबले तर मायोपिया, आणि मागे थांबले तर हायपरमेट्रोपिया. मायोपिया, हायपरमेट्रोपिया मध्ये काय होते ते पहा, का होते ते पहा, आणि ते करेक्ट करण्यासाठी कुठं कॉन्केव्ह लेन्स लागतो, कुठं कॉन्व्हेक्स लेन्स लागतो ते पहा, आणि जमलं त्याचा डिफरन्स पण पाठ करा. म्हणून याच्याबद्दल सगळं पाठ करा. हे याच्यावर येऊ शकते क्वेश्चन.
मायोपिया, हायपरमेट्रोपिया. प्रेस बायोपिया यू कॅन इग्नोर इट, पण एकदा वाचून घ्यायचं काय असते तर. आता अपीअरन्स साइज ऑफ इमेज काही घेणं नाही आहे. युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स 2 मार्क्स साठी विचारू शकतात की युजेस काय. मग युजेस पाठ करून घ्यायचे वरचे सोपे सोपे आहे. कॉन्केव्ह लेन्सचे युजेस. आता युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स आहे, त्याच्यात 3 युजेस आहे. सिंपल मायक्रोस्कोप, याच्यावर गिव्ह रिझन येते. तुम्हाला मगाच दाखवलं सिंपल मायक्रोस्कोप इज युज्ड बाय द वॉच रिपेअरर्स, तुम्हाला क्वेश्चन. किंवा हे बाकी खाली कंपाऊंड मायक्रोस्कोप दिलेला आहे, त्याची इमेज ओळखा फक्त, की कंपाऊंड मायक्रोस्कोप तुम्हाला ओळखता आला पाहिजे, आकृती आली तर. आणि टेलिस्कोप ओळखता आला पाहिजे. जर लाईट रेस दुरून आले तर हा टेलिस्कोप आहे. लाईट रेस जर जवळून आले, जवळून समजतात ना, ते पहा, जवळून आले तर ते कोणते असतात, हे असतात. हे पहा, इथून जवळून लाईट, कंपाऊंड मायक्रोस्कोप. संपलं. आता एक डेफिनेशन आणखीन, परसिस्टन्स ऑफ विजन. तुम्ही म्हणता हे खतम क्यों नहीं हो रहा, आहे मोठे चॅप्टर मोठं आहे. परसिस्टन्स ऑफ विजनची डेफिनेशन. आणि हा पॅरेग्राफ लास्ट, या पॅरेग्राफला पुरा पॅरेग्राफ एक्झाम मध्ये देतील आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारतील की कोणत्या रेटिनाच्या सेल कलरला रिप्रेझेंट करतात, कोणत्याला म्हणजे इंटेन्सिटी ऑफ लाईटला करतात. तर त्यात कोण शेपच्या सेल असतात, रॉड शेपच्या सेल असतात, तो वाली इन्फॉर्मेशन आहे ती समजेल. बस झालं, एंड. आता याच्यातले न्यूमरिकल करायचे की नाही करायचे, तर याच्यात एक सोपं न्यूमरिकल आहे पॉवरचं. ते शॉर्ट याच्यातच दिलं वरती, त्याचा आन्सर काहीतरी 5 काहीतरी येते, समजा 20 सेंटीमीटर त्याची फोकल लेंथ दिलेली असते. ते वाला न्यूमरिकल करून घ्या, ते बऱ्याच वेळेस विचारतात. हे बाकी न्यूमरिकल आपण घेऊ तेव्हा घेऊ. समजले सगळे राहतील लक्षात. आता मोस्ट इम्पॉर्टंट आणि खूप मोठं चॅप्टर, पण ज्यात करायला काही जास्त गोष्टी नाही आहे, ते म्हणजे कोणता आहे, मेटलर्जी. आय नो तुम्ही थकले आहे, पण काही ऑप्शन नाही, आउट ऑफ पाहिजे तर करावं तर लागेलच. चलो ऐका. तर चॅप्टर नंबर 8, आता उरले फक्त 3 चॅप्टर आणि कामाकामाचे ऐकून घ्या. तर चॅप्टर नंबर 8 मध्ये एवढा डेटा आहे की तुम्ही अभ्यास करता करता थकून जासाल. बट एक्झाम मध्ये एवढंच येतं की तुम्ही एका दिवसात करून टाकसाल. बघा, ऑब्जेक्टिव्ह तर सर्वेच करायला लागतात, याला काही पर्याय नाही. मग याच्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकाव्या लागतील. आता हे एवढे मोठे क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन त्यामधले जे रिपिटेशनवर येत आहेत. पहिलं तर पहा, या चॅप्टर मधलं गिव्ह रिझन एक्झाम मध्ये येतं, दरवर्षी पाहून घ्या. गिव्ह रिझन, गिव्ह रिझन, गिव्ह रिझन, गिव्ह रिझन. तुम्हाला समजतंय का कोणकोणते गिव्ह रिझनचे चॅप्टर आहे आतापर्यंत झालेले. सेकंड चॅप्टरचं गिव्ह रिझन दिसलं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी. 6 चॅप्टर मधलं बी येत आहे, 4 चॅप्टर मधलं येऊ शकतं आणि 8 मधलं येऊ शकतं. संपले 4 चॅप्टरचे गिव्ह रिझन करण्या मोस्टली 4 चॅप्टर मधून पडेल. मग तेवढे 10-12 गिव्ह रिझन करायला जर तुम्हाला असं भीती वाटत आहे, 10वीत असल्याची लाज वाटायला पाहिजे तुला. चला पुढच्या गोष्टी बोलू आपण आता. मग पहा, पुढे तुमचा आयोनिक कंपाऊंड. त्या आयोनिक कंपाऊंड वर बऱ्याच वेळेस क्वेश्चन येतात. आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय माहिती का, त्या आयोनिक कंपाऊंडची तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे, आयोनिक कंपाऊंड काय असतं ते दिलेलं आहे, आणि NaClचं एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्या खाली तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहे. तर त्याच्यावरच बेस्ट क्वेश्चन आहे. हा लास्ट इयरला आलेला क्वेश्चन आहे, हा 2024 मध्ये, हा 2022 मध्ये, हा 2023 मध्ये. म्हणजे दरवर्षी थोडे थोडे क्वेश्चन आयोनिक कंपाऊंड वर येतात. शिकवताना मी चांगलं शिकवलंय, वन शॉट मध्ये पण आहे आणि रेग्युलर मध्ये पण आहे. दोन्ही ठिकाणाहून बघून घ्या, पण आयोनिक कंपाऊंड करून घे जा. त्याच्यानंतर हे खालचे तुम्हाला कोरोजनला कसं अवॉइड करायचं याचे 5 ऑप्शन मागे दिलेले आहे, सगळ्यात छोटी पुस्तकाच्या. इलेक्ट्रोप्लेटिंग दिलेलं आहे, गॅल्व्हनायझिंग, टिनिंग, अलॉइंग. आता त्या ऑप्शन वरती क्वेश्चन येतात. मग ते MCQ मध्ये पण येतात आणि असे पण येतात. मग आता हे जर आलं, एनॉडायझिंग काय असतं, हे काय असतं, ते जास्त मोठं नसतं. याची सिंपल डेफिनेशन विचारतात, एक्सप्लेन द टर्म एनॉडायझिंग, मग थोडेसे 1-2 वाक्य लिहायचे आणि त्याचा एक यूज लिहायचा, एक्झाम्पल, की एनॉडायझिंग मध्ये काय करतात. मग तेवढं संपलं की झालं. सिंपल साधी सोपी गोष्ट. मग एक एक एक्झाम्पल तर आपण पाठ करूनच घेऊ त्याच्याबद्दल. चलो, आता दिलाय तुम्हाला एक महत्वाचा क्वेश्चन, तो म्हणजे रिएक्टिव्हिटी सिरीजवर. आणि हा एकचदा आलाय 2020 मध्ये, बट एवढा सोपा आला होता की भयानक. आणि 3 मार्क्स देऊन गेला. काय विचारलं होतं कोण, हे ऑलरेडी दिलेलं होतं, बट मी तुम्हाला सांगितलंय की हे पाठ करून ठेवा. काय करा, पाठ करून ठेवा. याच्यामध्ये विचार, नेम 2 मेटल व्हाईल विच रिएक्ट विथ वॉटर. वॉटर सोबत रिएक्ट करणारे 2 मेटलचं नाव सांगा. मग ते सांगायचं होतं. नंतर काय होतं, नेम 2 मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटल. मग मॉडरेटली रिएक्टिव्ह मेटलचे नाव सांगा. साई सांगून द्यायचे, 2 तर तू घेईनच. नेम मोस्ट हायली रिएक्टिव्ह मेटल अँड द मोस्ट लेस रिएक्टिव्ह मेटल. मग हायली रिएक्टिव्ह मेटल, लेस रिएक्टिव्ह मेटल, झालं का. मग हे एवढंच करायचं होतं. मग हे पाहून पाहून क्वेश्चनचे आन्सर द्यायचे होते. म्हणून ही डायग्राम करून घे जा, थोडी कामाची आहे. नंतर या डायग्रामवर किती वेळेस क्वेश्चन आलाय पाहून घ्या. 2020 किती मार्क्ससाठी, 3. नंतर सेम 2022 त्याच्यात फ्लॉवर्स आहे, आणि 2023 3 मार्क्ससाठी आहे. मग याच्यावर क्वेश्चन 2025 मध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. 2025 लिहून ठेवा, ही डायग्रामवर क्वेश्चन येणार आहे. मग याला म्हणतात इलेक्ट्रोलायसिस ऑफ अल्युमिना. याच्यावरच क्वेश्चन आहे, मोठा क्वेश्चन आहे, तो करायचा आहे. मग आता तो क्वेश्चन झाल्यानंतर काय, तर मग ह्या डेफिनेशन आहे 3-4, संपलं चॅप्टर. एवढंच आलंय. आणि या चॅप्टर मध्ये सुरुवातीला एवढी इन्फॉर्मेशन आहे की तुम्ही मॅड होऊन जासाल. सगळ्या रिएक्शन देत बसले, कधी रिएक्शन आल्याच नाही एक्झाम मध्ये.
म्हणून मी तुम्हाला सांगतो काय करायचं. त्याचा वन शॉट छान बनवलाय मी, स्टील तुम्हाला गोष्टी सांगून देतो काय करायचं. हे बघा, याच्यावर येतील ते एमसीक्यू विचारतील, नुसते एमसीक्यू. माझं बोर्ड जिथपर्यंत तुम्ही थांबवत नाही याच्यावर सगळे एमसीक्यू येतात. हे बघा, हे सगळे एमसीक्यू वाले क्वेश्चन. ह्या डायग्राम येऊ शकतात. डायग्राम वाले क्वेश्चन मी तुम्हाला डायग्राम मध्ये सांगितलेले आहे वन शॉट मध्ये, की डायग्रामवर काय क्वेश्चन येऊ शकतात म्हणून. बाकी एमसीक्यूज येतील. हे पुरा डेटा एमसीक्यू बेस साठी. हे बघा, याच्यावर एमसीक्यू येऊ शकतो, हे सगळे एमसीक्यू. ही डायग्राम एक्झाम मध्ये येऊ शकते. तिन्ही डायग्राम मी घेतलेले आहे. पहा, इथपर्यंत एमसीक्यूज येतील, सगळे एमसीक्यू. आता हे रिएक्टिव्हिटी सिरीज वर क्वेश्चन येऊ शकतात. रिएक्टिव्हिटी सिरीज वरचे क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले कोणते मेटल कोणते असतात. हा एक कामाचा क्वेश्चन करायला आयएमपी करा. नंतर त्याच्या खाली परत एमसीक्यू. हे बघा, आता हा NaCl म्हणजे तोच आयनिक कंपाऊंड. इथे याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. हे बघा, एमसीक्यू काही नाही, हे कामाचं नाही. चलो, आयनिक कंपाऊंडवर क्वेश्चन खूप सारे येतात. जे जे क्वेश्चन आधी आलेले किंवा जे मी वन शॉट मध्ये सांगेल तेवढे क्वेश्चन पाहून घ्या, की व्हॉट इज आयनिक कंपाऊंड, आयनिक कंपाऊंड मध्ये का ते स्ट्रॉंग असतात, आयनिक कंपाऊंडचे प्रॉपर्टीज पाठ करा. मी 5 प्रॉपर्टी छान पुस्तकात वन शॉट मध्ये काढून दिल्या, त्या 5 प्रॉपर्टी लर्न करायच्या बस. मग एवढं इथपर्यंत पाहून घ्या. अर्ध चॅप्टर तुमचं झालं, ज्याच्यामध्ये एमसीक्यू होते. फक्त आयनिक कंपाऊंड हा एक टॉपिक होता. याच्यावर याच्यावर येतात डेफिनेशन या एवढ्या पोर्शन वरती. तेव्हा मेटलर्जीची डेफिनेशन विचारतात. याच्यात बऱ्याचशा डेफिनेशन आहे. गँगची आहे, गँग म्हणजे गँग्यू पार्टिकल. नंतर ओव्हरची आहे, मिनरलची डेफिनेशन आहे. त्या डेफिनेशन करायच्या. त्या डेफिनेशन याच्यामधून येतील, एवढ्या पोर्शन मधून. त्याच्यानंतर झालं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर, म्हणजे मेथड आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर करण्याचे 4 मेथड दिलेले आहेत. त्यातली मेथड हे चित्र लक्षात ठेवा, फक्त चित्र, की व्हील प्ले टेबल मेथड हे कशामध्ये येते. व्हील प्ले टेबल मेथड ही ग्रॅव्हिटेशनल मेथड आहे. कोणती मेथड आहे? ग्रॅव्हिटेशनल मेथड. ही दुसरी मेथड हायड्रोलिक सेपरेशन मेथड, ही बी ग्रॅव्हिटेशनल बेसच आहे. मग चित्र लक्षात ठेवा फक्त. याच्यावर कोणकोणते क्वेश्चन येऊ शकतात हे मी तुम्हाला वन शॉट मध्ये सांगितलेलं आहे. मग हे पाठ नाही करायचं इकडचं, हे लर्न करायचं नाहीये. फक्त याचे चित्र, याचे नावं आणि ही मेथड कोणत्या याच्यातली आहे तेवढं लक्षात ठेवा. एक्सप्लेनेशन लक्षात ठेवायची गरज नाही. याच्यावर कोणते क्वेश्चन होऊ शकतात ते सगळे मी सांगितलेले. नंतर परत फ्लोथ फ्लोटेशन मेथड, सेम कंडिशन, पूर्ण लक्षात ठेवायचं नाही. याच्यावर एमसीक्यू येत राहते. कॉपर पायरेट झालं, कॉपर पायरेटचा फॉर्म्युला सांगा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक कशातून करतात ते. नंतर लिचिंग कोणाकोणासाठी यूज करतात त्याच्यासाठी. तर या एवढा पोर्शन जो वर गेला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हरचा, त्याच्यावर मोठा क्वेश्चन नाहीच. डायग्राम सिंपल एखादा क्वेश्चन एमसीक्यू मधला आणि कोणत्या टाईपचा आहे तेवढं बस. मग हे सगळं त्या याच्यात होऊन जाईल. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल दिले, की एक्स्ट्रॅक्शन कसं करतात. तर रिएक्टिव्ह मेटल बद्दल आजपर्यंत काही विचारलं नाही, हे कधीच नाही विचारलं. पण एक्स्ट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियमला मोस्ट आयएमपी करा. याला मी शिकवताना क्लीन मध्ये शिकवलंय, ते शिकून घ्या, की एक्स्ट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम कसं करतात. याच्यावर काही क्वेश्चन येऊ शकतात. 5 मार्कचे क्वेश्चन एक्स्ट्रॅक्शन ऑफ अल्युमिनियम वर येतील आणि त्यात ही डायग्राम पण असेल. आणि याच्यावर 5 क्वेश्चन विचारतील, एक गिव्ह रिझन पण. मग ते 5 क्वेश्चन कोणते असू शकतात, काय असू शकतात, ते वन शॉट पण तुम्हाला भेटून जाईल. पण हे मोस्ट आयएमपी आहे, मोस्ट आयएमपी. ही डायग्राम काढून बी पाहायची एक वेळेस, कारण एक्झाम मध्ये काढायला बी येऊ शकते. चलो, याच्या खाली काहीच नाही करायचं. हे रिएक्टिव्ह मेटल, लेस रिएक्टिव्ह मेटल इग्नोर, बिंदास इग्नोर करा. रिफायनिंग मेटल नाही. कोरोजन पासून सुरू करायचं. तर कोरोजनचा जेवढा हा डेटा आहे याच्यावर परत एमसीक्यू येईल, की कोणता मेटल कोणत्या गॅस सोबत रिॲक्ट करतो आणि काय फॉर्म करतो आणि ते कोणत्या कलरचं असते. ते मी तुम्हाला छान एका स्लाइड मध्ये दाखवून दिलंय. आणि प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन याच्यावर काही क्वेश्चन येऊ शकतात. चार्ट येऊ शकतो किंवा एक्सप्लेनेशन येऊ शकतं थोडंसं. तर प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजनचे 5-6 मेथड आहे. पहिली मेथड कोणती आहे पण घ्या. तर ते टू अप्लाय द लेअर ऑफ पेंट आणि ते सोडून द्यायचं. पहिली मेथड आहे गॅल्वनायझिंग. मग गॅल्वनायझिंग मध्ये काय करतात ते लक्षात ठेवतात. झिंकची लेअर चढवतात. मग याच्यात काय करतात, याची डेफिनेशन अँड याचा यूज एवढं लक्षात ठेवा. डेफिनेशन, यूज आणि कोणत्या याच्यावर यूज करतात ते लक्षात ठेवा. कोणत्या याच्यावर, कोणत्या मेटलवर. मग गॅल्वनायझिंग कोणत्या मेटलवर करतात, आयरनवर करतात. नंतर टिनिंग मध्ये काय असतं, ते कशावर यूज करतात आणि त्याचा काय यूज आहे तेवढं लिहायचं. अॅनोडायझिंग तेच विचारलं, अॅनोडायझिंग म्हणजे काय, ते हे चित्र लक्षात ठेवायचं. याची डेफिनेशन लक्षात ठेवायची. त्याच्यात कशावर यूज करतात ते लिहायचं आणि काय यूज आहे तेवढं लिहायचं. तर अल्युमिनियम वर यूज करतात हे. नंतर इलेक्ट्रोप्लेटिंग, परत तेच डायग्राम. कशावर यूज करतात, तर गोल्ड प्लेटेड किंवा सिल्वर प्लेटेड स्पून, गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट त्याच्यावर. अलॉईंगचं पण तसंच. अलॉयचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. ब्रास, ब्रॉन्झ, स्टेनलेस स्टील हे कशापासून बनलेले आहे तेवढं. आणि लास्ट एमसीक्यू याच्यावर. तुम्हाला सांगा याच्यात मोठे क्वेश्चन करायचे नव्हतेच, कोणतेच करायचे नव्हते. पण जेवढं जेवढं सांगितलं त्यात एमसीक्यूज भरपूर आहे. मग इलेक्ट्रोलायसिस ऑफ अल्युमिनियम हे करा, ते कामाचं आहे. काय सांगितलं आणखीन, आयनिक कंपाऊंड वर मोठे क्वेश्चन येतात ते करा. आणि कोरोजनच्या एंडिंग वरचे जे 5 पॉईंट आहेत ते पाठ करा, नाव त्याचे. आणि कोणत्या प्रत्येक पॉईंट मध्ये आपण कोणावर प्रिव्हेन्शन करतो, कसं करतो आणि त्याचा युजेस काय तेवढं लक्षात ठेवा. तेवढं लक्षात ठेवलं झालं, बस संपलं. आता राईट द नेम हा क्वेश्चन करायचा, आयएमपी आहे, हा आयएमपी आहे. नंतर आयएमपी करायला
कोण कोणाचा ओव्हर आहे म्हणून अल्युमिनियमचा बॉक्साईड असते, सिनाबार, कॅसेट्राइड. नंतर याचं गिव्ह रिझन कुठे गेले हे बघा, ह्या डेफिनेशन आधीच सांगलं होतं 4 एमपी गिव्ह सायंटिफिक रिझन मोस्ट आयएमपी दरवर्षी एक्झाम मध्ये, म्हणजे याचा तुम्हाला सांगतो हे बाकीचे क्वेश्चन नव्हा करत बसू लागलं, पण हे करा समजतील एवढे राहतील, बाकीचे सोडून द्या, देख लेंगे बाकी का जमेल. डायग्राम गिग्राम काढायला येणार नाही, इलेक्ट्रोलायसिस ऑफ अल्युमिनियम लक्षात ठेवा फक्त. संपलं इथे चॅप्टर. किती सोपं होतं बापट किती झालं लवकर लवकर. आता नेक्स्ट कुठे गेलं, आता पुढचं चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड. हे चॅप्टर तर एवढं मोठं आहे, याच्यावर क्वेश्चन कधीच नाही आले, एवढे फालतू फालतू क्वेश्चन येतात त्याच्यावर की तुम्ही म्हणता अरे हे तर म्हणजे माझं तोंडपाठ असतं. म्हणून तुम्हाला सांगतो या चॅप्टरला घाबरू नका. हा चॅप्टर पण फक्त मै सिर्फ दिखने में डेंजरस हुआ ऐसा चॅप्टर आहे. याच्यात फक्त सिंपल चॅप्टर येतं, क्वेश्चन येतात. पहिल्यांदा हे पाहून घ्या, हे सगळ्याचे सगळे तुमचे ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊ. ऑब्जेक्टिव्हच्या बाहेर त्याच्यामधले क्वेश्चन पहा. तर क्वेश्चन नेहमी चार्टच्या फॉर्म मध्ये IUPAC नॉमिनी लेक्चर त्याच्यावरच आहे. IUPAC नॉमिनी लेक्चरच्या पुढे फक्त इथेनॉलच्या ऍसिटिक ऍसिडच्या प्रॉपर्टीज विचारलेल्या आहेत, त्याचे युजेस विचारलेले आहे, बाकी काहीच नाही. हे लक्षात ठेवा. पहा होमोलॉगस सिरीज तर म्हणते राईट द नेम ऑफ फर्स्ट 4 मेंबर, अल्कोहोलचे मेंबर लिहा. मग मिथेनॉल झाल्यावर कोण असते, इथेनॉल. मग कोण असते, प्रोपेनॉल. मग कोण असते, ब्युटेनॉल. झालं मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल. होमोलॉगस सिरीज म्हणजे तेच एका लाईन मध्ये लागलेले. हे संपलं. हे मी वन शॉट मध्ये शिकवलेलं नाहीये होमोलॉगस सिरीज, पण त्याचा एक IMP क्वेश्चन टाकलाय, ते माझं मधात शिकवताना सुटलं होतं म्हणून सांगतो. होमोलॉगस सिरीज म्हणजे काय, एका लाईननं एक कार्बन वाढत जातो, तशा सिरीजला म्हणतात होमोलॉगस सिरीज. मग मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. मिथिन, इथिन, प्रोपिन, ब्युटीन. मिथिन नसते, इथिन, प्रोपिन, ब्युटीन. एवढं राहील का लक्षात. मग ते पुढे पुढे कार्बन वाढत जातात, त्याला म्हणतात याच्या होमोलॉगस सिरीजच्या प्रॉपर्टीज पण पाठ करतात. 3 प्रॉपर्टीजच्या कामाच्या आहेत, सोप्या आहे. चलो आता पहा IUPAC नेम. तर तुम्हाला कॉमन नेम मी पाठ करायला सांगितले आहे, बुक मध्ये एकच चार्ट आहे त्याचे कॉमन नेम दिलेले आहे. तर कॉमन नेम पाठ करून घ्यायचा. स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि IUPAC नेम तुम्हाला स्वतः मनानं तयार करता येते. परत तेच पहा, कंपाऊंड फॉलोइंग फ्लो चार्ट पहा, CH4 दिले, मग C3H8 आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे किती येईल, C2 येईल, इथं C3 आहे, इथे किती येईल C4, इथं C5, 4 मग 8, इथं किती येईल 6, H6 इथं किती येईल H10. झालं. हे 2 डब्बे भरायचे, 2 मार्क्स होते. फालतू 2 मार्क्स. हे असे वाले क्वेश्चन येणार आहे, काहीच नाही. स्टेट एनी 2 युजेस ऑफ इथेनॉल. पाहून घे, हे वाले फक्त IMP लक्षात ठेवा की तुम्हाला IUPAC नॉमिनेट लेक्चरच्या बाद जे पण आहे त्या रिएक्शन दिलाय, त्या रिएक्शन मधलं फक्त इथेनॉलच्या प्रॉपर्टीज, त्याचे युजेस, ऍसिटिक ऍसिडच्या प्रॉपर्टीज, त्याचे युजेस, एवढं लक्षात ठेवणं. ऍसिटिक ऍसिड म्हणजे इथेनॉइक ऍसिड, CH3COOH, एवढं राहील लक्षात. नेक्स्ट आता परत तो चार्ट काढा. एक कार्बन असलं तर कसं काढसान, 2 कार्बन असलं तर कसं काढसान, त्याचे नावं दिले इकडे पहा. मग हे भरा लागतात. मिथेनचा फॉर्म्युला, इथेनचा फॉर्म्युला. इथेन तर काढता येईल ना तुम्हाला. आता हे काढायला काय कठीण आहे, 2 कार्बन, त्याला किती हायड्रोजन जोडून द्यायचे, 4 काढ्या पाहिजेत, त्याला हायड्रोजन जोडून द्यायचे. हेच 3 कार्बन आणि त्याला हायड्रोजन जोडून द्यायचे. झालं काम. याचे नाव लिहा. एवढे सोपे क्वेश्चन येतील. डिफाईन हायड्रोकार्बन. व्हॉट इज मीन बाय हायड्रोकार्बन. नेम 2 टाइप ऑफ हायड्रोकार्बन. कोणते 2 टाइप असतात, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. नेम 2 कार्बन कंपाऊंड यूज इन अ डेली लाईफ. डेली लाईफ मध्ये यूज होणारे कार्बन कंपाऊंड सांगा. एक आपण LPG मध्ये यूज करतो, प्रोपिन. मग तसे लिहायचे. म्हणजे तुम्हाला सांगतो हे क्वेश्चनच नाहीये. या चॅप्टर एकदम सिंपल बेसिक डेटा येतो आणि हा सगळा तुम्हाला कुठे भेटेल, वन शॉट मध्ये. व्हॉट इज मीन बाय विनेगर आणि गॅसोल हे तुम्हाला बायोलॉजी मध्ये पण भेटून जाईल. माहिती आहे ना, त्याच्यात विनेगर बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आहे. गॅसोल बद्दल मी त्या दिवशी सांगितली होती की आपण पेट्रोल मध्ये इथेनॉल मिक्स करतो, त्याला आपण काय म्हणतो, गॅसोल म्हणतो. हे सांगितलेलं आहे. व्हॉट आर इट्स युजेस माहिती आहे. विनेगर कशामध्ये यूज करतात, तर पिकल्स मध्ये यूज करतात, माहिती आहे ना. गॅसोल कशामध्ये यूज करतात, तर ते टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ पेट्रोल, त्याच्यासाठी यूज करतात. हे सांगितलेलं आहे वन शॉट मध्ये. हे तुम्हाला बघावं लागेल वन शॉट डिटेल मध्ये, होऊन जातात हे सगळे क्वेश्चन. पहा IUPAC नेम मध्ये इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढा. डिफाईन होमोलॉगस सिरीजची डेफिनेशन लिहा. IUPAC नेम लिहा. परत तेच की आयडेंटिफाय द सॅच्युरेट. कोणतं सॅच्युरेट आहे, कोणतं अनसॅच्युरेट आहे. सिंगल बॉन्ड वाला सॅच्युरेट, डबल बॉन्ड वाला अनसॅच्युरेट. परत त्याची इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढा. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढणं सगळ्यात सोपं आहे. काय करायचं असते माहिती आहे ना, जिथं एक काडी तिथं 2 टिंबे. एक काडी 2 टिंबे, 2 काड्या असतील तर 4 टिंबे. झालं. मग हायड्रोजन दिसते का, 2 टिंबे हायड्रोजन. हायड्रोजन दिसते का, 2 टिंबे हायड्रोजन. हायड्रोजन दिसते का, 2 टिंबे हायड्रोजन. कारण एक काडी असली की 2 टिंबे काढायचे. झालं, स्ट्रक्चर तयार. एक काडी 2 टिंबे. पहा नंतर डिफाईन होमोलॉगस सिरीज. परत होमोलॉगस सिरीजची डेफिनेशन विचारली, 5 मार्क चालते. 2 मार्क, 2 मार्क, 1 मार्क.
मग होमोलॉगसची डेफिनेशन पाठ, हा चार्ट तर नसल्यासारखा आहे, सगळ्यांचा पाठ झालाय. पण हे परत कॉमन नेम पाठ करण्यात तुम्हाला एक तरी कॉमन नेम विचारतात, मग 1 मार्क जाऊ शकतो तुमचा, ही 5 मार्काला आलतं. हे आता येऊन गेलं 2023 मध्ये. आणि यावर्षी पण आयुपीएससी नॉमिनेक्लेचर येईनच. आयुपीएससी सॉरी इथे घेऊया, हे कसं म्हणजे पेपरात जर आला तर मी हे क्लिप कट करीन आणि टाकीन की मेरा बताया हुआ सब कुछ आता है. आयुपीएससी नॉमिनेचर 2025 मध्ये येणारच. पाहून घ्या इथेच. चला पहा बाकीच्या गोष्टी पहा. इकडे पहा ही वाली गोष्ट पहा. ही डायग्राम आली होती आणि डायग्राम वरचे क्वेश्चन आले होते. तर डायग्राम वरचे क्वेश्चन एकदम सोपे आहे. तुम्ही डायग्राम वरचे क्वेश्चन पास तुम्ही म्हणता अरे काहीच नाही ते. आणि हे 3rd चॅप्टर मध्ये डायग्राम दिलेली आहे ऑलरेडी. आणि हे परत 9व्या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला 3rd चॅप्टर यात पण सांगितले होते. परत तेच राईट द नेम ऑफ कंपाऊंड 1 and 2. कंपाऊंडचे नाव लिहा. 2 कार्बन काय असते इथ, सिंगल बॉन्ड ANE, 2 कार्बन इथ, डबल बॉन्ड ENE. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढून घेऊ. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, एक काळी 2 टिंब, 2 काळी दिसली 4 टिंबे. नंतर विच ऑफ द वन ऑफ द सॅच्युरेट अन अनसॅच्युरेट, कोणतं सॅच्युरेट आहे कोणतं अनसॅच्युरेट, हे किती मार्क्स होते 5 मार्क्स. यही होता है. हे पहा हे 2 मार्क्सला विचारलं होतं. याचं कंपाऊंडचं नाव सांगायचं आहे. हे पहा मिथ इथ प्रो PRO प्रोपेन AN-2 ऑल, प्रोपेन 2 ऑल आहे. 1 2 3 झालं. याच्यात बेतेच क्लोरीन आहे, मग हा 1 हा 2, इथ मिथ इथ प्रो ब्यूट पेंट क्लोरो 2 क्लोरो CHLOR 2 क्लोरो पेंटेन, हे नाव आहे. मग हे एकदम पाठ होऊन जातील तुमचे जर प्रॅक्टिस करसाल तर. पण हे गोष्टी इझी आहेत, समजतात. आणि हा चॅप्टर संपला. म्हणून तुम्हाला सांगतो या चॅप्टरचे पुस्तकातून मी तुम्हाला टिक करून देतो, पण तुम्हाला पुस्तकात सांगतो याच्यात काहीच आलेलं नाहीये. हे जे समोर दिसते ना तुम्हाला एवढं मोठं हे बॉन्ड्स येते एवढं मोठं, याच्यावर काही डोकदुखी लावायचीच नाही, हे इझिली होऊन जातं. हा फक्त इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर करून घ्या. तुम्हाला सगळे याचे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढता आले पाहिजेत. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढसान तेवढे तुम्ही खुश. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर तुम्हाला जमलेच पाहिजेत सगळ्याचे. मग इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरची लक्षात ठेवा की एक काडी जर असली मधात, म्हणजे ऑक्सिजन अशा 2 काड्या आहे, तर ऑक्सिजनच्या मधात 4 टिंबे येतील. मग एक काडी म्हणजे 2 टिंबे, मग 2 काड्या म्हणजे किती टिंबे 4 टिंबे. मग हे तुमचे इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे त्याला डॉटच्या फॉर्म मध्ये दाखवायचं. मग ते आलं पाहिजे. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढून घ्या मिथेन इथेन प्रोपेनचे. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करणं, ह्या गोष्टी इग्नोर करा. आल्याच नाही कधी तर पहा हायड्रोकार्बन कोणतं सॅच्युरेट कोणतं अनसॅच्युरेट ते शिकून घ्या. याचा एक चार्ट आहे 1 शॉट मध्ये सांगितलेला, तो शिका. मग त्याच्यावर करायचं. याच्यावर पाठ नाही काही करायचं, ते समजायचं आहे सगळं. त्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन दिसतील हे स्ट्रक्चर, हे पाठ करा. सारखं हे काढून पहा डब्बाचा डब्बा. 2.5 कार्बन काढा, मग 3 कार्बन काढा, काहीच नाही फालतू पण आहे. त्याचे स्ट्रक्चर इथं एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची डेफिनेशन आहे, ती पाठ करायची आहे. कोणती आहे? स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची डेफिनेशन आहे, ती करायची आहे. नंतर तुम्हाला बेन्झीनचं स्ट्रक्चर पाठ करायचं आहे. हे लर्न करायचं आहे, कारण ते एक्झाम मध्ये विचारतात की हे स्ट्रक्चर कशाचं आहे किंवा बेन्झीनचं स्ट्रक्चर काढा. आणि अरोमॅटिक कंपाऊंडची डेफिनेशन पाठ करायची. स्ट्रक्चर आयसोमेरिझमची डेफिनेशन एक्झाम्पल बेन्झीनचं स्ट्रक्चर, अरोमॅटिक कंपाऊंडचं हे. आता फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, तर फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन काय, मी तुम्हाला डेफिनेशन दाखवून देतो. शेवटी डेफिनेशन आहे ते पहा. हे सगळं तुम्हाला आयुपीएससी नॉमिनेक्लेचरसाठी कामात पडणार आहे, तर मग हे तुम्हाला करावं लागेल. हे करसान तरच आयुपीएससी नॉमिनेक्लेचर जमेल. पण हे सगळं याच्यात एक चार्ट आहे, तो चार्ट मोस्ट इम्पॉर्टंट सांगतो. हे बघा, ह्या होमोलॉगस सिरीज आहे. या होमोलॉगस सिरीज करून घ्यायच्या की मिथेनच्या आवाज कोण येते इथेन, मग इथेनच्या आवाज प्रोपेन येते, मग ब्युटेन येते. याचे स्ट्रक्चर आणि होमोलॉगस सिरीजचे हे कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज त्या कुठे दिल्या ह्या आहे खाली, ह्या करून घ्या. प्रॉपर्टीज ऑफ होमोलॉगस सिरीज, होमोलॉगस सिरीजच्या प्रॉपर्टीज काय असतात, ह्या 3-4 आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ होमोलॉगस सिरीज पाठ ठेवा, पुरे पाठ ठेवा. नंतर हे नॉमिनेक्लेचर आयुपीएससी नॉमिनेक्लेचर पाठ करून ठेवा. आयुपीएससी नॉमिनेक्लेचर तुम्हाला जमलंच पाहिजे. वर घ्या. मग हे बाकी काही कामाचं नाही, हे इग्नोर करण्याचे डब्बे आहे, इग्नोर. हा डब्बा IMP आहे, IMP. कारण तुम्ही याच्यावरून हे करू शकता, याच्यावरून हे करू शकता, पण हे तुम्हाला काय करावे लागतील, लर्नच करावं लागतील. यातले पहिले 5-6 लर्न करायचे, कारण तेच येतात, पण लर्न करा, कामाचे येते. आता याच्या बाकीच्या पुढे रिएक्शन आहे. ह्या रिएक्शन करत बसायचं नाही, याच्यावर फक्त MCQ येतात आले तर. मग या रिएक्शन एवढ्या मोठ्या रिएक्शन करत बसायचं नाही. हे पहा, हे जे वर जात आहे हे इग्नोर करा बिंदास. याच्यावर फक्त MCQ येतील. हे बघा, इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड, इथेनॉलच्या प्रॉपर्टीज, इथेनॉइक ऍसिडच्या प्रॉपर्टीज, इथेनॉलचे केमिकल प्रॉपर्टीज, इथेनॉइक ऍसिडच्या केमिकल प्रॉपर्टीज, इथेनॉलच्या युजेस, इथेनॉइक ऍसिडचे युजेस, हे करून घ्या. हे एक्झाम मध्ये 2-2 मार्क्ससाठी विचारतात, मग ते चुकते. मग याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस तुम्हाला दिसून जातील कुठं ना कुठं.
ते करून घ्यायचे बघा. अल्कोहोल फ्युएल म्हणून यूज करतात, ते गॅसोल काय असते पहा, दिसलं गॅसोल. मग पहा हे इथेनॉइक ऍसिड आणि अल्कोहोल ऍज फ्युएल हे दोन कामाचे डबे, याच्यावर एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन येतात. बस संपलं, बाकी सोडून द्या, हे कुछ नाही करणे का, याच्यावर फक्त एमसीक्यू आहे, हे शिकून घ्या. हे बघा हे शिकवलेली डायग्राम एक्झाम मध्ये पाहून घ्यायची. हे क्वेश्चन फक्त डायग्राम पाहायची, त्याच्या खाली नाव वाचायचे की ऍसिडिक ऍसिड आणि सोडियम कार्बोनेटची रिएक्शन आहे. बस डन डन डन. ह्या बोर्ड बिंदास वर उचला, काहीच नाही याच्यात. आता शेवटी मॅक्रोमॉलिक्यूल म्हणून एक टॉपिक आहे, याच्यात डेफिनेशन आहे, मोनोमरची डेफिनेशन, पॉलिमरची डेफिनेशन. तेवढ्या डेफिनेशन करायच्या फक्त, मोनोमरची डेफिनेशन, पॉलिमरची डेफिनेशन, आणि हे वाला स्ट्रक्चर काढून पाहायचं एकदा. हे तुम्हाला जमलं पाहिजे की इथिलीन पॉलिमरायझेशन म्हणजे काय. तर पॉलिमरायझेशन म्हणजे काय, मोनोमर असतात, मोनोमरचे पॉलिमर बनतात, त्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन म्हणतात, आणि त्याची डेफिनेशन आहे. मग मोनोमर, पॉलिमर, पॉलिमरायझेशन डेफिनेशन, तो एक डब्बा. हे बाकी हे पाठ करत बसू नका, हे पाठ करत बसाल तुमची जिंदगी बर्बाद होऊन जाईल. तुम्हाला असं वाटेल की बाप किती पाठ करायचं आहे, 10वीच्या मनात ते जास्त आहे. हे करायचंच नाही, इस सबको क्या करना है, इग्नोर. आणि तुम्हाला करायचं काय सांगतो, तर आयएमपी मी जेवढं सांगितलं ते करा, त्याच्यासोबत हे करा. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर या सगळ्यांचे काढून पहा, गाईड मध्ये दिले, पुस्तकात दिले, ते काढा. ड्रॉ पॉसिबल स्ट्रक्चर, याचे स्ट्रक्चर काढा. ह्या ऑल डेफिनेशन पाठ करा. पाठ हे दोन करायची गरज नाही, पण वरच्या सगळ्या पाठ करा, सगळ्या कामाच्या. डेफिनेशन डेफिनेशन करणं काही मोठी गोष्ट नाही. IUPAC नॉमिनलिफिकेशन मी सगळे वन शॉट मध्ये घेतले, ते करा. हे पण वन शॉट मध्ये घेतले, हे करा. त्या आयडेंटिफाय द रिएक्शन करायची गरज नाहीये, कारण आजपर्यंत कधी रिएक्शन आयडेंटिफाय करायला आलं नाही, पण मी डिटेल वाल्यांना शिकवलेलं आहे, वन शॉट मध्ये नाही घेतलंय. पण बघा कसं सांगतं, हे एवढे मोठे खालचे क्वेश्चन करत बसायची गरज नाही, कारण कधीच नाही आले. तो यू कॅन इग्नोर इट. समजलं का, चॅप्टर संपलं. म्हणून कार्बन कंपाऊंड बद्दल घाबरूच नका, कारण एक्झाम मध्ये गोष्टी येतच नाही, एक्झाम मध्ये सोप्याच येणार आहे. म्हणून वन शॉट देखो, IUPAC नॉमिनलिफिकेशनची हे करा, होमोलॉगस सीरीजच्या डेफिनेशन पाठ करा, डेफिनेशन झालं, तुमचं काम भागलं. आता 10वं चॅप्टर, 10वं चॅप्टर एवढं मस्त आहे की याच्यात मोठे क्वेश्चन येतात आणि बरेच येतात, आणि याच्यात की नाही थोडे प्रेडिक्शन कमी आहे. पाहून घ्या, मोठ्या क्वेश्चन मध्ये बरंच काही येते. पाहून घ्या, कधी कधी इकडे बारे आधी ऑर्बिट बद्दल विचारतात, कधी कधी स्पेस डेब्रिज बद्दल विचारतात. मग कधी कधी काय करतात, हे बघा, हे 1919 मधल्याच जिओ स्टेशनरी सॅटेलाइट बद्दल विचारलं होतं, एकदा सॅटेलाइट बद्दल विचारलं होतं, आर्टिफिशियल सॅटेलाइट बद्दल. कधी कधी काय विचारतात, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल बद्दल विचारतात. मग हे क्वेश्चन जर तुम्ही पासाल तर सगळे अलग अलग आले होते. नंतर इकडे पहा, इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन, हाच क्वेश्चन रिपीट झालाय फक्त. पण हा क्वेश्चन तर IMP सांगितला तर मी तो पाठ करून घ्यायचा. नंतर कम्युनिकेशन सॅटेलाइट, या सॅटेलाइटचे युजेस नेहमी विचारतात की कोणत्या सॅटेलाइटचे काय युजेस आहे. पाहून घ्या, इथं पण विचारले, मागच्या पेजवर पण विचारले होते. नंतर व्हॉट इज द कंट्रीब्युशन ऑफ इंडिया इन स्पेस टेक्नॉलॉजी, मोठा क्वेश्चन. व्हॉट इज द सॅटेलाइट लॉन्च व्हेकल बद्दलचा क्वेश्चन. हा डबल आर्टिफिशियल सॅटेलाइट बद्दलचा क्वेश्चन. तर मोस्टली क्वेश्चन सॅटेलाइटच आहे, आणि जे पण सायंटिस्ट आहे त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन एमसीक्यूच्या फॉर्म मध्ये विचारतात, आणि याच्यामध्ये मोठे क्वेश्चन येतात, आणि एमसीक्यू सोबत न्यूमरिकल पण येतात. तर हे न्यूमरिकल फर्स्ट चॅप्टर मधले आणि या चॅप्टर मधले सेम आहे, सेम फॉर्म्युला सुटतात. म्हणून ग्रॅव्हिटेशनचे न्यूमरिकल आणि याचे न्यूमरिकल करावेच लागतात, कारण दोन्ही सेमच आहे. मग ते दोन्ही चॅप्टर तुम्ही मिक्स केले तर चालतात. मी तुम्हाला फक्त एकदा दाखवून देतो, मी म्हणतो याचा वन शॉट पाहिला तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील. स्पेस मिशन बद्दल काही करायचं नाही, पण MCQ मी सांगितलेले आहे, याच्यातून नका करू, वन शॉट म्हणून करा, मस्त सांगितलेलं आहे. नंतर इकडे बघा, इम्पॉर्टन्स मोस्ट IMP क्वेश्चन मोठा करा. मी याचे 6 पॉईंट वन शॉट मध्ये छान लिहून दिले. इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन, स्पेस मिशन मुळे आपल्याला काय काय फायदे होतात, किंवा हे चित्र देतील तुम्हाला आणि म्हणतील व्हॉट डज द डायग्राम शोज, तर ते इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशनच आहे. नंतर आर्टिफिशियल सॅटेलाइटची डेफिनेशन, नॅचरल सॅटेलाइटची डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल की कोणतं सॅटेलाइट कोणी कधी पाठवलं तर त्याच्यावरचे MCQ विचारतात. तर या चॅप्टर मध्ये मोठे क्वेश्चन कमी आणि MCQ तुम्हाला जास्त दिसणार आहे. म्हणून जमलं तर वन शॉट पाहून घ्या. वन शॉट मध्ये सगळे क्वेश्चन मी सांगितलेले की जे पॉसिबली येऊ शकतात. आता हे पुढे का दिसत नाहीये मलाच माहित नाही. लोड हो ते थकलो रे बा म्हणे, मी किती वेळा तो यूज करूनच राहिला बस झालं म्हणते. ठीक आहे, मी सांगून देतो तुम्हाला याच्यातले क्वेश्चन, तर ऐकून घ्या. याच्या पुढे थोडेसे तुम्ही गेले की तुम्हाला दिसेल महत्वाची गोष्ट, ते म्हणजे टाईप ऑफ सॅटेलाइट. ते मोस्ट इम्पॉर्टंट चार्ट आहे तो टाईप ऑफ सॅटेलाइटचा, मी वन शॉट म्हणून समजून सांगितलाय. तो डब्बा तो पाठ करून घ्या. त्याच्या थोडंसं पुढे गेले की तुम्हाला दिसेल टाईप ऑफ ऑर्बिट, ऑर्बिटचे टाईप, ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. टाईप ऑफ ऑर्बिट, त्या टाईप ऑफ ऑर्बिटवर क्वेश्चन येतो. टाईप ऑफ ऑर्बिटची डायग्राम देऊ शकते, मग ते करायचं, संपलं. इथंच क्वेश्चन संपतात, कारण काहीच नाही आहे जास्त. मग त्यानंतर पाहून घ्या, इकडे पहा. हा झालं नाही लोड, झालं, ठीक आहे. त्याच्या खाली हा एक शेवटची डायग्राम जी आपल्याला PSLV ची दिलेली आहे, इसोनी बनवलेल्या आहे. याच्याबद्दल क्वेश्चन विचारतात, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल बद्दल. व्हॉट इज सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, याचं मल्टी स्टेजिंग का करतात, किंवा हे काय आहे,
मग याच्यावरचे क्वेश्चन जर आले तर तुम्हाला ते एक्झाम मध्ये लिहिता येतील. मी गॅरंटी घेतो, फक्त तुम्हाला वन शॉट पाहायचा आहे. मग तुम्हाला प्रत्येक टॉपिक बद्दल प्रिपेअर राहणे. याच्यावर आलेले मोठे क्वेश्चन नंतर एक स्पेस डेब्रिज म्हणून तुम्हाला दिसेल. मून मिशन गिन त्या गोष्टी नंतर पाहू. त्याच्यानंतरची वन शॉट पाहायचे, म्हणजे एक एक सोपे क्वेश्चन घ्यायचे. स्पेस डेब्रिज म्हणजे काय आणि तो कचरा किती आहे आणि त्याला का साफ करायची गरज आहे तेवढं पाहायचं. बाकी सगळे एमसीक्यू सायंटिस्ट बद्दलच येतील. समजलं? राहील लक्षात? मग याचे वन शॉट पाहून घ्या. हा व्हिडिओचा एंड झाला. मी तुम्हाला सायन्स 1 सायन्स 2 दुनियाचे आयएमपी दिले. माझा ऐका, एक एक चॅप्टर करा आणि एक एक चॅप्टर संपवा. वन शॉट पाहायचा, पहिले हा व्हिडिओ पाहायचा, क्वेश्चन लिहून घ्यायचे, वन शॉट पाहायचा, क्वेश्चनचे आन्सर लिहायचे, लर्न करायचे. सेकंड क्वेश्चन, सेकंड वन शॉट, आन्सर क्वेश्चन आन्सर. असं करून 20 दिवसात संपवा. याच्या बाहेरचं काही येणार नाही. एवढं केलं तरी तुमचे एवढे पक्के आहे. किती? 40 आउट ऑफ 40 भेटीनच. कारण एवढे ऑर आहे की याच्या बाहेरचे क्वेश्चन आले तरी ऑर मध्ये सुटतात. म्हणून एवढे करून जा. बाय. थँक्यू सो मच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा. जर तुम्हाला न्यूमेरिकल पाहिजे तर या व्हिडिओला 10,000 व्ह्यूज पाहिजे.